मी मराठी किड्याचा फाउंडर आहे हे कोणच बदलू शकत नाही. काय असं घडलं मराठी किड्यामध्ये? मी माझ्या बायकोनंतर पहिल्यांदा हे सांगतोय सगळ्यांना, पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सुद्धा कळण की मी आता मराठी किड्यात अँकरिंग नाही करणार. मराठी किडा बंद पडले का? राम राम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. हा आवाज आता तुम्हाला येणार नाहीये कारण की मराठी किड्यावर मी सूरज खटावकर इथून पुढे अँकर म्हणून दिसणार नाहीये. एवढं असं काय घडलंय की पूर्ण लॉ पर्यंत ती गोष्ट गेली? ज्या लोकांना तुम्ही आनंदाने खांद्यावर घेतलंय तीच लोक तुमच्या कानामध्ये शू करतात. मैत्री तोपर्यंत टिकते जोपर्यंत त्यांच्यामध्ये फायनान्स नाही. तू एकदम हा रिव्हिलिंग पॉडकास्ट करतोय. तो म्हणला की तू बायकोचा बैल आहेस. मग त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की आपण फसवतोय, सरळ सरळ दिसतंय तरी आपण फसवतोय. पैसा आला की हा माणूस बदलणार. जाम तुडवायची इच्छा होते पण काय करणार. शर्ट घेताना विचार करणारा तू रस्त्यावरच्या दारुड्याला घरात घेतलंस पण तो त्या लायकीचा नाही निघाला. तू स्वतःकडे बघितलंस का दुसऱ्यांना नावं ठेवायची? मी स्वतःलाच नावं ठेवली पाहिजेत. विकृत त्या वैश्या नाहीयेत, विकृत आहे हा समाज आणि ह्या समाजाचा एक भाग. त्या बाईला फसवून वैश्य केलं जातंय. दारू पिऊन जातात त्यांच्याकडे. महाराजांच्या महाराष्ट्रात आपण आया बहिणींवरनं घाण घाण कमेंट करतो. या कंटेंट क्षेत्रामध्ये काम करणारे एकतर एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या गोळ्या घेत आहे. न दिलेल्या शब्दांवर अडकवलं जाते कारण याचं कुठे टेक्स्टिंग नसतं. तू असा म्हणलेला सेल्फ डाऊट मध्ये मी डेंजर गेलो होतो. कोणीतरी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि मी ते सगळं केलं. एखाद्या व्यक्तीला बोलता बोलता त्याच्या गोष्टी ऐकता ऐकता त्याला रडवलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. हेही माहितीये की मी किती लाखांवर पाणी सोडलंय फक्त त्या माणसाचं वाईट होऊ नये म्हणून. रोज तुम्ही प्रसिद्ध होता आणि रोज तुम्हाला कोणतरी नाव ठेवतं. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची आपले गेस्ट एक अशी व्यक्ती आहे, आता जसं मी हे चॅनल चालू केलं 2 वर्षाआधी मराठी लँग्वेजमध्ये, तर असेच मराठी लँग्वेजमध्ये गेले 9 वर्ष त्यांनी कंटेंट केलं आहे. 9 वर्षाआधी कंटेंट ही गोष्ट कोणाला माहितीच नव्हती आणि त्यात त्यांनी मराठी कंटेंट केलंय आणि मराठी कंटेंट करून ऑलमोस्ट 1 मिलियन पर्यंत युट्यूबवर त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत. तर चला स्वागत करूया सूरज खटावकर यांचं. नमस्कार. नमस्कार आदित्य. सगळ्यात आधी थँक्यू तुम्हाला इकडे बोलवलंस. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं नाव आदित्य, माझं नाव सूरज, तर दोन्ही पण सूर्याची नाव आहेत. त्यामुळे मला खूप भारी वाटतं आता की माझ्याच सिमिलर नावाचा संबंधित असलेला कुठला तरी व्यक्ती माझा पॉडकास्ट घेतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, तू जरी मला मराठी किडा म्हणून इकडे बोलवलं असलं तरी सुद्धा मी मराठी किडा म्हणून येण्यापेक्षा इथे सूरज खटावकर म्हणून आलोय. आणि का त्याचं उत्तर मी तुला देईनच, तो तुझे प्रश्न विचार. का आता सुरुवातच तशी करूया असं का कारण की इफ यू नोटीस तर तुला माहिती आहे की गेले 9 महिने किंवा 10 महिने आम्ही कुठेही व्हिडिओ मराठी किड्यावर जिथे मी दिसतोय असं मी टाकलेलं नाहीये. मला वाटते शेवटचा व्हिडिओ अथर्व सुदामे बरोबर असणार रे. मग तो ऑलमोस्ट 8 महिने 9 महिने आधी. बरोबर. तर एवढा गॅप का, किंवा बंद केले का चॅनल, मराठी किडा बंद पडले का? तर बेसिकली रामराम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. हा आवाज आता तुम्हाला येणार नाहीये कारण की मराठी किड्यावर मी सूरज खटावकर इथून पुढे अँकर म्हणून दिसणार नाहीये आणि वैचारिक किड्याचं डिरेक्शन सुद्धा मी करणार नाहीये. सो याची स्टोरी थोडी मोठी आहे आणि बेसिकली अरे काय झालंय, गेल्या काही काळामध्ये मी आमचं मीडिया चॅनल जे मराठी किडा होतं त्याच्याशिवाय बरीच कामं सुरू केली. गेल्या 4-5 वर्षांपासून, 3 वर्षापासून थोडी ती जास्त वाढली कारण की हे सगळं सुरू असतानाच, माझं अँकरिंग सुरू असतानाच मी बाकीच्यांशी काही रॅपोमध्ये होतो, त्यांच्यासोबत काही कोलॅबोरेशन्स मध्ये होतो आणि त्यांच्यासोबत काही डील्स केल्या होत्या. त्याच्यानुसार मी त्यांच्यासोबत जास्त काम करत होतो. आणि कसं असतं माहितीये का की कधी कधी ना आपल्याला आपल्या पण आयुष्यामध्ये तोच आलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण ते सगळं बदलतो, आपण स्वतःला बदलतो. आता एक माणूस मला परवा म्हणला की अरे काय तू मराठी किड्यात सध्या दिसत नाही, चॅनल बंद पडलाय का? नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट, जे कोण ते आता ते चॅनल चालवत आहे पण आमचं चॅनल बंद पडलेलं नाही. मी ठरवून चॅनल मधनं किंवा त्या याच्यामधनं अँकरिंग करणं बंद केलंय. अँकरिंग करणं आणि डिरेक्शन करणं स्पेसिफिकली वैचारिक क्रीडा आणि मराठी किड्यामध्ये. का बंद केलं? कारण की अपॉर्च्युनिटीज. असं कधीतरी होतं ना की अरे आपण थोडं स्वतःला एक्सप्लोर करूया आणि मराठी सोबतच. म्हणजे तुला भारी कधी वाटतं की जेव्हा लता मंगेशकरांचं नाव येतं, अरे आपली मराठी व्यक्ती आहे, किंवा सचिन तेंडुलकरचं नाव येतं, अरे मराठी व्यक्ती आहे, किंवा अगदी तो आता रसोडे में कोण था वाला कोण, यशराज मुखाटे, त्याचं नाव घेतल्यावर आपल्याला कसं वाटलं, अरे मराठीतला माणूस आहे. सो मी थोडंसं अजून बाकीच्या भाषांमध्ये आणि याच्यासाठी त्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. अर्थात माझं जे पहिलं प्रेम आहे ते आहे कंटेंट क्रिएशन, ना की कंटेंट मध्ये हिरोगिरी करणं. सो बेसिकली जे मला ते खूप वर्षापासून मला फाइंड आउट करायचं होतं ते मधल्या काही काळामध्ये मिळालं. चांगले चांगले मित्र मिळाले, चांगले चांगले प्रोजेक्ट मिळाले आणि हे सगळे प्रोजेक्ट नॅशनल लेवलचे होते.
सो मला तिथे कधीतरी स्वतःला बघायचं होतं आणि अर्थात ते सगळे प्रोजेक्ट खूप हायर लेवलला गेले. अनेक जणांना त्या प्रोजेक्टच्या मागे मी सुद्धा आहे हे माहीत पण नसेल, पण मला त्यात जास्त मजा येते की अनेक कंटेंट सध्या सोशल मीडियावर असं आहे की ज्याच्या मागे मी आहे आणि येस त्याच्यात काही पॉलिटिकल पार्टीज सुद्धा आहेत, काही मोठमोठे ब्रँड सुद्धा आहेत आणि त्यासोबतच काही चॅनल सुद्धा आहेत ज्याच्या मागे सध्या मी आहे. हा, सो त्यामुळे पण मी बाहेर पडलो. दुसरी महत्वाची गोष्ट की हा थोडा वेगळा अँगल आहे, मला माहित नाही किती जण याला रिलेट करतील, पण बरीच जण 7.5ला नावं ठेवतात, पण माझ्या आयुष्यात जर का कृपा झाली असेल तर मी शनी महाराजांना धन्यवाद देईल, कारण की त्यांनी मला स्वतःकडे वेगळ्याच अँगलनी बघायला लावलं. अरे म्हणजे आता हे मी तुला जे सांगतोय ना, मला माहित नाही किती लोक रिलेट करतील, आणि त्यामुळे ते पण एक झालं की त्यांनी मला स्वतःला ओळखायला शिकवलं आणि त्याच्यानंतर माणसं पण ओळखायला शिकवली. जी माणसं माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड टॉक्सिक होती, खोटारडी होती, ज्यांनी मला फसवलंय, त्यांचं शनी महाराज जे करायचंय ते करतील, पण माझ्या आयुष्यात त्यांनी अशा अशा घटना घडवल्या तेव्हा मला त्याचा त्रास झाला आणि मला असं वाटतंय की त्या गोष्टी घडल्या, त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, त्यातनं मी काहीतरी शिकलो. आणि जेवढं मी मराठी किड्यात असताना किंवा वैचारिक किड्यासोबत असताना जेवढं पुढे गेलो नव्हतो, मग ते फायनान्शियली असेल, बुद्धिमत्तेच्या जोरावर असेल आणि स्वतःला एक्सपांड करण्याच्या याच्यावर असेल, त्याच्यात तिप्पट चौपट पाचपट मला ते सगळं दिसायला लागलं आणि मला अनुभव मिळाले ते सगळे, की जे की आता स्वाभाविक गोष्ट आहे ना की मी स्विमिंग पूलमध्ये पोहतोय तर मला वाटतं मी खूप भारी स्विमर आहे, पण मला वाटतं त्यांनी मला एकदम समुद्रात ढकललं आणि त्याच्यामुळे मला आता माझी कॅपॅसिटी आहे ना ती जी इथे होती ती आता इथे झाली. आणि त्याच्यासोबतच काय असतं, तुमचा एक से असतो जेव्हा 4 लोकांसमोर तुम्ही बोलता, तो पूर्ण बदललेला आहे. सो आता माझं असं झालंय की आता थोडं स्वतःला एक्सपांड करू, एक्सप्लोर करू आणि रिस्क घेऊ, जी मी घेत नव्हतो इतके दिवस, की अरे चाललंय की सुशेगात, थोडाफार मी प्रसिद्ध आहे, थोडेफार पैसे मिळत आहेत, पण येस देर आर काय म्हणू, काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळे मी ठरवलं की तिथे नाही करायचं. आणि काही मतभेद होते, म्हणजे त्यांची रिस्पेक्ट करून, आणि त्याच्यानंतर मला बाहेर पडावं लागलं. काही ठिकाणी असंही जाणवलं की फसवणूक होती का काय, पण हे माझे विचार आहेत, उगाच ते दुसऱ्यांवर लादण्यात काही पॉइंट नाहीये. पण येस, हे झालं. आणि त्याच्यानंतर कारण की काय रे, हे दोन्ही पण चॅनल, मराठी किडा हे रस्त्यावर उतरून केलेलं शूट आहे, मुस्लिमांसारखं शूट हे रस्त्यावर उतरून केलेलं शूट आहे. वैचारिक किडा आहे तर मी माझ्या गच्चीत सुरू केलेलं, म्हणजे एकटाच होतो, म्हणजे माझा पार्टनर पण तेव्हा माझ्यासोबत नव्हता, आणि मी तेव्हा केलेलं वैचारिक किडाचं शूट आहे. सो ते तिथे जेव्हा राज ठाकरे येतात तेव्हा आनंदच होतो रे, पण कधीतरी असं होतं ना की अरे एवढं सगळं करून जे तुम्हाला टॉक्सिकनेस मिळतोय आणि तुम्हाला फॉर नो रिझन ऐकून घ्यायला लागतंय, तर मग मला ते जाणवत होतं कुठेतरी, आणि मग मी म्हणलं हू यात बॅकआउट, आणि त्यांची रिस्पेक्ट करून, म्हणजे काय असं त्यात हे नाहीये, त्यांच्यावर राग ठेवण्यात काही मला हे नाहीये, पण मला स्वतःला एक्सप्लोर पण करायचं होतं. आणि म्हणून मराठी किड्यात असतानाच मी काही गोष्टी करत होतो, ज्या मी तुला म्हणलं तसं की शनी महाराजांनी कदाचित त्या स्विमिंग पूल मधनं उचललं आणि समुद्रात फेकलं की तू आता थोडंसं स्वतःच्या आयुष्यात काहीतरी उखड नड करून दाखव. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळेच मी बाहेर पडलोय अनेक गोष्टींमुळे. आता जेवढं कन्व्हर्सेशन झालं त्यामध्ये मला 2-3 क्वेश्चन सुचलेत. आता सगळ्यात आधी, एखादा माणूस युट्यूब चॅनल का चालू करतो, की ऑलमोस्ट त्याला कमीत कमी 1 मिलियन तरी सबस्क्रायबर पाहिजे असं हे त्यांचं मेन एम असतं युट्यूबवर, जसं माझं पण मेन एम आहे. तर एवढं सगळं असूनही काय असं घडलं मराठी किड्यामध्ये जे तुम्हाला असं एवढं खटकलं, किंवा तुम्ही एवढं बाहेर पडले, किंवा तुम्ही आता जसं म्हणले त्यांचं म्हणून उल्लेख केलं, तर त्यांचं ते कोण आहेत, किंवा कोणावर तुमचा राग आहे? नाही, माझा राग नाहीये कोणावर, मी परत एकदा सांगतो. मला माहिती कोणामुळे तू एकदम रिव्हिलिंग पॉडकास्ट करतोय, पण माझा कोणावर पण राग नाहीये. हे आलेले अनुभव असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आता आपल्या दोघांमध्ये भांडणं झाली, मला वाटणार मी बरोबर आहे, तुला वाटणार तू बरोबर आहे, पण असं काही नसतं. मला माझ्या लेवलला काय वाटतंय ते बरोबर आहे. येस, जेव्हा गोष्टी लिगल ठिकाणी जातात तेव्हा त्याची उत्तरं खूप बदललेली असतात, आणि ती मला माहिती आहेत काय आहे ती. पण ते कसं असतं की ना, अपमान करून दुसऱ्याचा हे आपल्याला स्वतःला सिद्ध नाही करायचं, ही माझी फिलॉसॉफी आहे. सो कामातनं सिद्ध करीन मी. आणि तसंही जेव्हा मी मराठी किड्यात होतो तेव्हा सुद्धा कोणाला माहित नसेल की मी अँकर शोधत होतो माझ्या ऐवजी, कारण मला कॅमेराच्या मागे समहाऊ काम करायला आवडतं. मी कॅमेराच्या समोर करू शकतो, पण मला ते आवडतं. म्हणजे मला राजा बनण्यापेक्षा किंग मेकर व्हायला जास्त आवडेल, हे माझं कुठेतरी माझी फिलॉसॉफी. राईट. आणि ऍज यू सेड,
की मी तुला म्हणलं तसंच ना, अगदी मी परत एकदा सांगतो की हे मी थेट बोलू शकतो, थेट सांगू शकतो, काय घडलंय ते सगळं सांगू शकतो. पण काही लिगल गोष्टी असतात, त्या लिगल वेने गेलेलं सगळ्यात उत्तम असतं. आणि अर्थात ऍज आय सेड की ही गोष्ट ना घडायची होती. अरे हे बघ, आता मी दुसऱ्याला का नाव ठेवू? जर का मी 8 वर्ष कोणीतरी मला फसवतोय आणि फसवून घेतोय, मी मला नको नाव ठेवायला. फसवून कोण घेतंय? मी घेतोय ना स्वतःला. मी वेळेत समजून बाहेर पडायला हवं होतं. आणि तुला माहित नाहीये की या सगळ्या गोष्टींसाठी, चॅनलसाठी मी स्वतःचा जॉब सोडला, जो एकदम सुशेगात चालू होता, छान. मी टीचर होतो एका खूप मोठ्या सीबीएसई बोर्डाच्या स्कूलमध्ये. मी स्पोर्ट टीचर होतो आणि मस्त सगळ्या सुट्ट्या गव्हर्नमेंटच्या मे महिन्याची अख्खी सुट्टी मला मिळायची. मी ते सोडून याच्यात आलोय आणि आता आलोय तर माघार घेण्यासाठी तर आलो नाहीये इकडे. आणि आता सिच्युएशन अशी आली आहे की थांबायचं नाहीये. हे मला माहिती आहे. मला फरक नाही पडत मी कुठे दिसतोय कुठे नाही. पण येस, मी काय करतोय आणि त्याचं काय आहे, त्यातनं काय निष्पन्न झालंय मी दाखवू शकतो आकड्यांसकट. हे सगळा डाटा माझ्याकडे आहे. आणि पुढच्या येत्या काळात तुम्हाला काही मला मेसेजेस आले आणि त्याच्यामुळे मला एक ते स्फुरण आलं की ऍटलिस्ट पुण्या मुंबईत असताना जेव्हा मी पुण्यात असेन तेव्हा तरी मी शूट करीन आणि काहीतरी. आता मी त्याच्यासाठी शूट नाही करणार. सुरुवातीला चॅनल सुरू केलं होतं, पैसा कमवायचा होता वगैरे वगैरे. पण आता मी जे करीन तर काही लोक आहेत ज्यांना माहिती की हा जो कंटेंट होता तो दुसरा कोणी देऊ शकत नाही. आणि हे मी पण ऑब्झर्व केलंय. सो मी परत येणार आहे, बॅकआउट करीन, परत शूट मधनं येईन. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात तर मी नक्की शूट करेन. त्याच्यासाठी खूप वेळ नाही देणार जसा आधी देतोय तसा, कारण की आता काही माझ्या प्रायोरिटीज, माझे काही वेगळे बिझनेसेस सेट झालेत. सो हे तर नक्की आहे. तर तुम्ही जर ओके असाल, किंवा जसं तुम्ही म्हणले लॉ डिस्प्यूट झाली, तर एवढं असं काय घडलंय की पूर्ण लॉ पर्यंत ती गोष्ट गेली? जर तुम्ही ओके असाल कॅमेरामध्ये सांगायला. नाही, लॉच्या गोष्टी मी थेट नाही सांगू शकत. पण जसं मी म्हणलो तसं, किंवा तुम्ही जसं म्हणले आपली फसवणूक झाली 8 वर्ष, तर असं काय घडलं तुमच्या सोबत, जर तुम्ही ओके असाल कॅमेरावर सांगायला? नाही, फसवणूक झाली जेव्हा मी म्हणतो ना, तेव्हा मेन गोष्ट अशी दिसली म्हणजे समोर की अरे काही गोष्टी ज्या मला दाखवल्या जातात, सांगितल्या जातात, त्या तशा नाहीयेत. मग त्या फायनान्सच्या असू देत किंवा ज्या ठरलेल्या असू देत. आणि मला माझ्या न दिलेल्या शब्दांवर अडकवलं जातंय. कारण याचं कुठे टेक्स्टिंग नसतं. तू असा म्हणलेलास, मी असं म्हणलेलो, कुठले प्रूफ नसतात. आणि मी स्वतः सेल्फ डाऊट मध्ये मी डेंजर गेलो होतो. हे कोणालाच नाही माहिती. जेव्हा मी या फेज मध्ये सगळे होतो, आणि हे आत्ताची फेज नाही, मी अगदी 3 वर्षांपासूनची. एक फेज असा होता की माझ्या आयुष्यात मी संपलो होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की मी काय करायचंय आता आयुष्यात. लिटरली म्हणजे लोक काही कमेंट्स करतात, पण लोकांना माहित नाहीये की मी काहीच नव्हतं हातात. तेव्हा मी प्रयत्न केला, म्हणलं बघ तसंही मारणार आहे तर मारता मारता ऍटलिस्ट काही लोकांसोबत ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय त्यांच्या सोबत राहून दाखव. आणि त्याचा जो रिझल्ट आला, मग काही क्लायंटचा एकदम सेलमध्ये जो 20% होता तो 100%वर गेला, 150% गेला. काही लोकांचा कंटेंट जो काही हजारात चालत होता तो लाखांवर गेला. काही पॉलिटिकल पार्टीचा कंटेंट लाखांमध्ये चालणं अपेक्षित होतं, तो मी कोट्यांपर्यंत पोहोचवलं. असा सगळाच रीच, ज्याच्यामुळे नॅरेटिव्ह सेट होतात, अशी काही कामं केली. आणि हे बॅक ऑफ द कॅमेरा किंवा बॅक ऑफ द लाईफ इतक्या गोष्टी चालू असतात ज्याचा तुमच्यावर प्रभाव पडतो. त्यात मी घुसलो, डाटा सायन्स मध्ये घुसलो. आणि हे सगळं करता करता डाटा सायन्स मध्ये, अरे बापरे. सो नाही, डाटा सायन्सचा बेसिकली उपयोग याच्यासाठी होतो की मला एक अंदाज येतो की सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय, लोकांचा कॉमन पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा. सो त्याच्यात घुसलो मी. त्याच्यासाठी स्वतःचे 3-4 महिने रोज अभ्यास करून काही एक ठराविक टीम होती त्यांच्यासोबत काम केली. पॉलिटिकल पार्टीचं नाव नाही घेणार, पण एका खूप मोठ्या पॉलिटिकल पार्टी सोबत काम केलं किंवा करतोय. तर अशा सगळ्या गोष्टी करत असताना तू जे म्हणलास तसं झालं की मला वाटलंच नव्हतं माझी एवढी स्ट्रेंथ आहे. आणि ते मी परत गेन केलं. मी म्हणलं आता स्वतः सोबत राहूया. जो फसवतोय किंवा फसवत नसेल असेल हा भागच वेगळा आहे. मला जे फील होतंय, मला कुठेतरी आतमध्ये अंतरात्म्याला माहितीये की अरे कोणतरी ना माझा फायदा करून घेतोय, कोणतरी ना माझा फायदा करून घेतोय. आणि नंतर लक्षात येतं की हा फायदा कसं असतात, 2 मित्र असतात. मी अगदी तुला थोडक्यात सांगाय, तू लिगली विचारलंयस म्हणून सोप्या भाषेत सांगा. 2 मित्र असतात. मैत्री तोपर्यंत टिकते जोपर्यंत त्यांच्यामध्ये फायनान्स नाही येत. बरोबर. आणि तिथे डिस्प्यूट्स व्हायला सुरुवात होते. येस, माझ्याकडे ते राईट्स आहेत की मी त्याला विचारू शकतो. माझ्याकडे ते राईट्स आहेत की मी दाखवू शकतो, पसरवू शकतो. आणि माझ्याकडे तेही राईट्स आहेत
की जिथे कसं फसवलं गेलं याचे पण ही ती जागा आणि त्या ठिकाण नाही जिथे मी हे सगळं बोलावं. आणि परत एकदा सांगतो की कुणाचंही नाव घेणं, कुणाबद्दलही बोलणं हे मला बरोबर वाटत नाहीये. त्यांची जागा त्यांच्यापाशी. न्याय करण्याचं काम आपलं तुमचं नसतं. त्याच्यासाठी न्यायाधीश असतात आणि न्याय व्यवस्थेवर तर माझा विश्वास आहे. कारण की म्हणजे यात तर काही काळं पांढरं नाहीये. जर का शनी महाराजांनी मला इथनं उचलून कुठेतरी टाकलं तर याच्यासाठी बळ देतील. आणि मला वाटलं की एखाद्या माणसाच्या आयुष्यात इतकं वाईट करण्यापेक्षा मी थांबीन, मी पैसा कॉम्प्रोमाइज करीन, तर मी तेही करायला तयार आहे. कारण माझा स्वभाव असा नाहीये की त्याच्यासाठी तर मी आधी कधी असा विचार केला नव्हता. यस, लक्ष्मी आणि काय धनदेवता याला कायम प्रणाम आहे. पण एखाद्याच्या आयुष्याशी खेळून मला जर का तो मिळत असेल ना, तर मला कुठेतरी असं वाटेल की करूया थोडं कॉम्प्रोमाइज, जे मी आधी पण केलंच. म्हणजे आता याच्या पुढे मराठी किड्यावर सूरज खटावकर ऍज अ होस्ट किंवा ऍज अ अँकर दिसणार नाहीत. मराठी किड्यावर नाही दिसणार, पण येस एका नवीन चॅनलवर जे तुम्ही महिना 1.5 2 3 महिन्याचे मला सगळे मेसेजेस आलेत, त्याच्यानंतर मी विचार केला की ऍटलिस्ट पुण्यात असेल तेव्हा नक्की मी शूट करीन, आणि जेव्हा मी शूट करेन तेव्हा त्याचा एपिसोड टेलिकास्ट करीन. सो काहीतरी नवीन घेऊन तर नक्की येतोय. आणि त्याचं सगळं श्रेय जातं माझ्या एका मित्राला. तर ते प्लीज टाका याचं रील बनवून की अक्षय टांगसाळे, म्हणजे ज्याला आम्ही लाडानी बाल्या म्हणतो, तो आपला ऍक्टर, माझा मित्र, त्याला मी पहिल्यांदा सांगितलं की बाल्या, मी मराठी किड्यात नाहीये बरं का, तुम्हाला प्रमोशन करायला सांगतोयस. तरी तो म्हणला नाही, तू करायचंच, तू काही कर, नवीन चॅनल काढ. हे म्हणल्यावर एकदम स्फुरण आलं की अरे लोक विश्वास दाखवतात. आणि अशी एक नाही, अशी अनेक लोक होती, पण बाल्या ते कारण ठरलं की तो म्हणला की तू शूट कर. आणि मग म्हणून मी जस्ट एक पॉडकास्ट त्याचं शूट केलं. आणि मी बाल्याला म्हणलेलं, बाल्या आता माझं काही नाही, 1-2 लाख व्ह्यूज येतील. म्हणलं बाल्या तू कर रे. आणि मी ते केलं. आणि मला स्वतःला विश्वास बसे ना की एक व्हिडिओ टाकला, अर्थात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते कंटेंटमध्ये, एक व्हिडिओ टाकला आणि त्याला साधारण 45,000 व्ह्यूज क्रॉस झाले आठवड्याभरात. रील्स आणि याच्या सगळ्या रीच धरला तर साधारण 7 लाखाच्या पुढे रील्स गेले, जे की माझं स्वतःच काही ऍक्टिव्ह नव्हतं चॅनल. ते पण न्यू चॅनल, म्हणजे नवीन चॅनल, काही वेगळं नाही. आणि मी पण स्वतःला, चला मला असं परत मी कॅमेरावर दिसलो तर लोक बघतायत, याचाच मी खुश झालो. येस. आणि त्याच्यामुळे आता काही शूट्स पण केलेत, काही गोष्टी येतील. अर्थात थोडा वेळ जाईल, कारण आता ना मी बाकीच्यांसोबत काम करताना कमिटेड आहे. सो मला या कामात जेवढा केवढा वेळ मिळेल तेवढा मी या कामात देईन, एवढं तर नक्की. मला एक असा क्वेश्चन होता की तुम्ही मराठी किडा चालू असताना अदर बिझनेसेस किंवा अदर ऍक्टिव्हिटीज पण करायचे, बरोबर? तर ते अदर ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताय, त्यामुळे तर ते मराठी किड्यावर बॅड इम्पॅक्ट किंवा त्याच्यामुळे ते वादाला सुरुवात नाही झाली? मला नाही कळलं हा प्रश्न. म्हणजे आता इतर ऍक्टिव्हिटीज जसं तुम्ही म्हणले, पॉलिटिकल प्रमोशन म्हणा किंवा कॅम्पेन्स म्हणा, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे मराठी किड्यासोबत तुमचा वाद झाला का किंवा त्यांच्या टीमशी? नाही, काहीच संबंध नाही. मी पार्टनर आहे, मी काही करू शकतो. मी काही जॉब करत नव्हतो तिकडे. आय एम फाउंडर, हे कोणीच बदलू शकत नाही. मी मराठी किड्याचा फाउंडर आहे, हे कोणच बदलू शकत नाही. येस, मी आता मराठी किड्यासोबत अँकरिंग करत नाही आणि डिरेक्शन करत नाही, हे खरं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की कुठेतरी पाल चुकते की नाही बरं का, आपलं काहीतरी उगाच दुसऱ्यामुळे अडतोय पाय, असं तुम्हाला जाणवायला जरी लागलं तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे. मी खूप उशिरा झालो. आणि ही परत एकदा सांगतो, ही दुसऱ्या कोणाची नाही, ही माझी चुकी की मी माणसांना ओळखायला चुकलो आणि प्रचंड विश्वास ठेवला. आणि या प्रचंड विश्वासातच शनी महाराज आले, ज्यांनी मला सांगितलं की तू आता बदलायची गरज आहे. हे जेव्हा मला लक्षात आलं की आता असंच आपण पुढे गेलो, एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तर तो आपला फायदा नाही गैरफायदा घेऊ शकतो. आणि जर का अशी स्थिती असेल तर आपण बदलायला पाहिजे. आणि म्हणून मी काही क्लायंट सोबत मी माझे वेगळी कामं सुरू केली. येस, मला तेव्हा अंदाज नव्हता की ती इतकी मोठी होतील, पुढे जातील वगैरे, XYZ गोष्ट, की ती एवढं की पर आता मी एका नॅशनल लेवलला जाऊन जे काय काम करतोय आणि त्याच्यासाठी मी हे सगळं बॅकआउट केलं माझं काम. त्याचा मी विचारच केला नव्हता. मी अगदी छोटे क्लायंट त्यांच्यापासून सुरुवात केली. राईट. कारण मी काही युट्यूबर्सला मी कन्सल्ट केलं होतं. म्हणजे एक युट्यूबर आहे, नाव नाही घेत, पण त्याचं 1-1.5 लाख पण रेव्हेन्यू नव्हता. आणि त्याला कन्सल्ट केलं आणि त्याचा 20 लाखांपर्यंत रेव्हेन्यू गेला त्याच्या चॅनलचा. कारण माझ्याकडे मला ते माहितीये की आता याचा फायनान्स आणि कसं 8-9 वर्ष तुम्ही काम करता, तुम्हाला माहितीच पाहिजे. ते माहित नसेल तर तुम्ही फील्ड बदला, माझं तर हे म्हणणं आहे. आणि एवढं सगळं झाल्यावर मला असं झालं की काहीतरी स्वतःच ट्राय तर करू, स्वतःवर रिस्क तर घेऊ. किती दिवस दुसऱ्याच्या भरोश्यावर, दुसऱ्याच्या विश्वासावर. माझी सगळ्यात घाणेरडी चूक आणि घाणेरडी सवय की मी
3 वर्षापूर्वी असा माणूस होतो की मी दुसऱ्यांच्या कुबड्यांवर जगायचो. दुसऱ्यांच्या कुबड्या मला नाही मिळाल्या तर माझं अवघड व्हायचं. आणि आत्ताची परिस्थिती ही आहे की बाय हुक बाय क्रुक जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय. पण मी तर पुढे जायचं ठरवलंय. आणि याच्यासाठी नाही की फक्त मी 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 आणि माझं. आज जे काय एम्प्लॉईज आहेत, मी अरे 2 वर्षात असा माणूस तर नक्की आहे जो आत्ता नाही म्हणलं तर एक साधारण 70 ते 80 लोकांच्या टीमला हँडल करतो. आणि ते अजून खालच्या टीमला हँडल करतो. अरे बापरे. सगळ्या जर का मी क्लायंट्स आणि याचं ठरलो, त्याचा मी कधी विचारच केला नव्हता. विचारच केला नव्हता या सगळ्या गोष्टींचा. मला वाटतच नव्हतं मी एखादी फर्म चालू शकेल. पण आता मी ती चालवतो. आता मी कन्सल्टेशन करतो. कारण लोकांना कळत नाही आपण व्हिडिओ तर टाकतोय, चालत का नाही. त्याच्यामागे खूप मोठं डाटा सायन्स आहे, खूप मोठी सायकोलॉजी. आणि मी ह्या मधल्या काळामध्ये त्याच्यावर अभ्यास करत होतो. कुठल्या गोष्टी आहेत जे काय 3-3.5 वर्ष मी तुला सांगतोय, मागची 4-5 वर्ष असतील, तेव्हापासूनच माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आपण एकच गोष्ट वारंवार नाही करू शकत. रामराम मंडळी मराठी कीडे सोबत हे मी सतत नाही करू शकत. कधीतरी मला सफोकेट होणार. आणि माझी पण एक्सपायरी डेट आहे, माझ्या कंटेंटची पण एक्सपायरी डेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सॅच्युरेशन. चला हवाई उद्या जर का खूप वर्ष चालतंय तर खूप चांगलं, तसंच करत असून सुद्धा ते नाही चालत. याचं कारण आपली सायकोलॉजी. आपल्या मेंदूला असं वाटतं की आता खूप दिवस बघतोय हे, एखादा वेगळं पाहिजे. बेसिकली मी तुलाच प्रश्न विचारतो, 5 वर्षांपूर्वी जे तू बघायचंस त्यातलं आता कुठली गोष्ट की आज पण बघतोस? करेक्ट. तसंच जर काही सायकोलॉजी असेल तर कुठल्याही कंटेंट क्रिएटरला माहिती पाहिजे की आज आपला कंटेंट खूप चाललाय, आपण पिकवर आहोत, पण उद्या एका लेवलला लोकांना सॅच्युरेशन येणार आणि बोर होणार. हे लोकांना पण माहित नसतं. लोकांना असं वाटतं की अरे हा XYZ कंटेंट क्रिएटर आहे ना, हा म्हणजे बाप आहे, हा पुढेच जाणार आहे. पण नंतर त्यांनाच कळत नाही मी सध्या याला फॉलो का नाही करत आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला कळलं अरे बाप रे, आता हा खूपच मोठा विषय. मी ज्या क्षेत्रात उतरलोय त्यातलं सगळ्यात भयान सत्य जर का कुठलं असेल तर आज बघितलेला कंटेंट हा मी 5 वर्षांनी नाही बघत. आज बघितलेला फॉर्मॅट मी 5 वर्षांनी नाही बघत. आणि कदाचित हे अजून कमी होऊ शकतं की एका वर्षात होते. तुम्हाला लक्षात येईल की आज जे सगळ्यात प्रसिद्ध क्रिएटर आहेत ते 1.5-2 वर्षांनी बदललेलेच असतात. बरोबर. आणि मग प्रॉब्लेम असा येतो की जर काय फील्डमध्ये अप्स अँड डाऊन्स असतील तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा डाऊन जायला लागलं की आपल्याला बदलायचं. आणि हे कळत नव्हतं. मला खूप वर्षांनी कळलं. आणि सगळ्यात महत्वाचं की मी हा विचार तेव्हा सुरू केला जेव्हा गोष्टी माझ्या पेकटापाशी आल्या. आणि बरं झालं त्या आल्या. लोकांना नावं ठेवतात त्या वाईट गोष्टींना. मला असं वाटतं की बरं झालं माझ्या आयुष्यात त्या आल्या. तुला माहितीये मी माझ्या बायकोनंतर पहिल्यांदा हे सांगतोय सगळ्यांना की मी आता मराठी किड्यात अँकरिंग नाही करणार आहे आणि वैचारिक किड्यात डिरेक्शन नाही करणार आहे. हे मी पहिल्यांदा ऑन कॅमेरा सांगतोय फक्त लोकांसाठी. हे आज जेव्हा हा तुमचा पॉडकास्ट जाईल तेव्हा पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सुद्धा कळणार. अरे बापरे. कारण की का मी बदनामी करू कोणाची. आणि काय होतं, मी बदनामी नाही करणार पण एखाद्याला वाटेल ना की बाबा हा कोणाची तरी बदनामी करतो आणि बदनामी होईल. मला बदनामी नाही करायची कोणाची. मी त्याच्यासाठी या पॉडकास्टवर नाही बसलो. मी फक्त माझी भूमिका मांडायला बसलोय. दॅट्स ऑल. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी फक्त कंटेंट क्रिएशन मध्ये नाहीये. माझी 2-3 बिझनेसेस चालू आहेत जे देवकृपेने मी ती रिस्क घेतली आणि चालतायत. येस 1-2 बिझनेसेस पार्टनरशिप मध्ये पण चालू. पण येस फायनान्स मी केलं असल्यामुळे मला ते जरा बरं आहे की मला डोक्याला ते शॉर्ट नाही की अरे वेळ पण देतोय पैसा पण देतोय काय. सो ज्यांनी वेळ दिलाय त्याला ऍटलिस्ट मी विचारू शकतो की होत का नाही. बरोबर. एखादा बिझनेस चालेल पडेल पण आता मला बेस लक्षात आलाय त्याचा. तर परत एकदा शॉर्ट मध्ये तुम्ही सांगू शकाल म्हणजे आता अजून इतर तुम्ही गोष्टी करताय तर अजून इतर गोष्टी काय काय आहेत मराठी किडा सोडून? येस. किंवा तुम्ही मराठी किड्याचं होस्ट सोडले मग आता तुम्ही काय करणार आहात? सो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी काम करतोय पर्सनल लेवलला. सो अनेक मोठे ब्रँड्स आहेत ज्यांचा मी आता डिजिटल कन्सल्टंट आहे. ओके. आणि मी याची इथे माझी जाहिरात करत नाहीये कारण मी फार लिमिटेड लोकांबरोबर सध्या काम करतोय आणि मला खूप काम घेणं 100 लोकांबरोबर काम करणं हे नकोय. आणि मला व्हाईट कॉलर चांगल्या लोकांसोबत काम करायला आवडतं. सो 10 काम आली तरी मी घेत नाही. सो ते मी बिझनेसच ग्रो करणं त्यांना ब्रँड व्हॅल्यू किंवा ब्रँड इमेज क्रिएट करण्यासाठी. नाही मी करतो डिजिटल स्ट्रॅटेजी कन्सल्टंट आहे मी सध्या. अच्छा. अनेक ब्रँड्स साठी. त्याच्यासोबत मी अनेक जणांना सध्या कामं देतोय जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांना वगैरे हे पण मी करतोय. त्याच्यासोबत एज्युकेशनल फील्डमध्ये एक काम चाललंय मोठं. त्याच्या शाळांच्या संदर्भात त्याच्यामध्ये मी काम करतोय. आणि या 3 बिझनेस सोडून
मी सध्या एका खूप मोठ्या कसं सांगू नॅशनल लेवलच्या कुठल्या तरी खूप मोठ्या व्यक्तीसोबत काम करतोय. असं पॉलिटिकल व्यक्ती, नॉन पॉलिटिकल, स्पोर्ट्स, पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल. नाव नाही नाव नाही सांगू सांगणार. कारण की बेसिकली कसं आहे, त्यांनी मला का अपॉइंट केलं, या सगळ्यांनी ज्यांच्यासाठी मी स्ट्रॅटेजी करतो त्यांनी अपॉइंट का केलंय, त्यांनी याच्यासाठी अपॉइंट केलं ना की त्यांच्या चेहऱ्याने त्यांना मोठं व्हायचंय, त्यांच्या ब्रँडने त्यांना मोठं व्हायचंय. बरोबर. मग तेच तर आहे, मला अपॉइंट त्याच्यासाठी केलंय की तू तुझं डोकं वापर नाहू नको. येस, एवढं तर नक्की जेवढ्या ब्रँड सोबत काम करतोय ते सगळे आता सुशेगात आहेत आणि खुश आहेत, कारण की त्यांनी जेवढी अपेक्षा केलेली त्याच्या किमान 40% मी जास्त दिले. आय एम नॉट किडिंग. एका पॉलिटिकल पार्टीला मी 20 लाखचा रीच आणि व्ह्यूअरशिप साधारण मी कमिट केली होती, ज्याचा रीच गेला 2,72,00,000. अरे बापरे. आय एम नॉट किडिंग. आय एम नॉट किडिंग. या पॉडकास्ट नंतर चुकून माकून तुम्हाला त्याची एक पोस्ट पण पडली होती माझ्या चॅनलवर, नाही त्या XYZ चॅनलवर किंवा त्या पेजवर, तुम्ही ते बघू पण शकता. पण कोणाला माहित नाही त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण मी होतो किंवा कोणी होतं, जे कोण असतील ते. आणि माझ्यासोबत टीम असते, ती सुद्धा माझी मास्टर माइंड टीम आहे, ती त्यांच्यासाठी काम करते. यस, पण काम घेतो तर मीच. वाव. एक बोलताना तुम्ही एक म्हणजे टीम साठी तो पॉइंट इन्क्लूड केला, म्हणजे तुम्ही टीमला पण ते श्रेय देता, हे खूप मोठी गोष्ट झाली, कारण की जनरली मोस्टली फाउंडर्स टीमला श्रेय देत नाही. इव्हन वन मोर थिंग, सॉरी टू इंटरप्ट यू, जर का तू नीट ऑब्झर्व केलंस तर जे काय माझे रील पडले रिसेंटली पॉडकट्टा या नावाने, तर त्या रीलच्या सगळ्यात शेवटी एक स्टॅम्प पडलाय ज्याच्यावर लिहिलंय सूरज खटावकर अँड टीम. सो बेसिकली टीमला श्रेय देणं हे माझं कामच आहे, कारण की मला माहितीये की कधीतरी माझ्यावर बरोबर असं घडलं असेल पूर्वी आयुष्यामध्ये की मला वाटत होतं की अरे आमच्याबद्दल पण बोला की जरा, राईट, द्या की आम्हाला पण श्रेय थोडस, असं वाटत होतं. तर ठीक आहे, ज्यांनी नाही दिलं त्यांच्याबद्दल काही अपराधाची भावना किंवा ते चुकीचंच आहे असं काही माझ्या मनात नाहीये. पण एक तर नक्की की ऍटलिस्ट टीमचं नाव लावू. टीम बदलेल काही होईल, पण ती टीम महत्वाची असते एखाद्या हिरोला पण हिरो बनवण्यासाठी. तर माझ्या कामात पण ती टीम मला मदत करते. म्हणजे मला माहितीये माझ्या टीम मधले आता सध्या अनेक जण आहेत ज्यांचं कौतुक करायला पाहिजे, पण अनेक जण आहेत जे खरंच 6-6 वाजेपर्यंत काम करतात. येस, त्यांच्यामध्ये काही अमॅच्युअर असतात, पण ते पहाटेपर्यंत, म्हणजे परवाचा कुठला तरी एक व्हिडिओ होता, तर अगदी पुण्यातली एक टीम आहे माझी, तर 4:30 वाजता त्यांनी मला व्हिडिओ पाठवला पहाटे. आणि तेव्हा असं वाटतं की येस, मला नाही माहिती मला काय मिळालंय, पण मला हे माहिती की मी काय देऊ शकतो. सो ऍटलिस्ट त्या टीमचा, आता मी सगळ्यांची नावं तर नाही लिहू शकत, प्रॅक्टिकल नाही, पण सूरज खटावकर अँड टीम असावं, कारण ती टीम खूप मोठा रोल प्ले करत असते. कारण टीमला श्रेय देणं हे प्रत्येक फाउंडरला जमत नाही, कारण की मोस्टली फाउंडर्स काय करतात की बाबा टीम आपल्यासोबत राहायला पाहिजे, त्यामुळे त्यांचं जास्त प्रमोशन नाही करत किंवा त्यांना जास्त ट्रेन नाही करत का, कारण की ते सेपरेट जाऊन त्यांचं काहीतरी चालू करतील. बरोबर. तुम्ही ते टीमला एवढं मेन्शन केलं, ते ही त्यातच मोठी गोष्ट आहे. ऑल्सो ते समदिशनी पण त्यांचं चॅनलचं नाव चेंज करून समदिश अँड टीम केले, अनफिल्टर्ड बाय समदिश. तुम्ही जसं म्हणले की मैत्रीमध्ये बिझनेस फायनान्स आणलं तर घोळ होतं, तर तसं मैत्रीमध्ये बिझनेस करावं का त्यात वाद होण्याची शक्यता आहे? मला असं वाटतं, जर का मैत्री आहे तर व्यवहार करू नये, बिझनेस करू नये. मी माझ्या खूप जवळचे एक खूप मोठा ब्रँड आहे पुण्यातला, 2 मोठे ब्रँड आहेत ऍक्च्युली, तर ते दोघेही माझे जवळचे मित्र आहेत. आणि त्यांनी मला विचारलंय की अरे तू आमचा जरा सोशल मीडिया बघ. माझ्या पोटात गोळा आला होता की अरे नाही यार, मैत्री मग राहील का आपली. मला प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगू, कोणी काही म्हणू दे, मला काही लोकांचे एक्सपिरियन्स पण असे आहेत की दोघं एकत्र होते पूर्वी आणि आता एकत्र नाहीत. हे चालतं त्याच्यामुळे, कारण पैसा आला ना रे, जिथे जर का तुमची नीतिमत्ता व्यवहारापेक्षा वर असेल तर मैत्रीत बिझनेस 100% करा. पण तुम्हाला माहिती आहे पैसा आला की हा माणूस बदलणार आहे, तर नका जाऊ त्याच्यासोबत. कारण मी माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांगतो की नाही जायला पाहिजे. ज्या लोकांना तुम्ही आनंदाने खांद्यावर घेतलंय, तीच लोक तुमच्या कानामध्ये शू करतात. आय एम नॉट किडिंग. हा अनुभव मला एकदा नाही, अनेकदा, अनेक वेळा, अनेक लोकांमुळे, लोकांसोबत राहताना आलेला आहे. सो बेसिकली एक लाईन क्रिएट करावी लागते तुम्हाला. आणि तुम्हाला खरं सांगतो, मैत्रीच्या जागी आहे, तिथे नॉनसेन्सपणा करा, फालतूगिरी, तिला तिकडेच ठेव. तुम्ही बिझनेसमध्ये आणला आणि त्याचा एक सिरियस झोन क्रिएट झाला ना, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं मैत्रीत पैसा आला की लोक ती राहतच नाही जी पूर्वी होती. मला नाही माहिती लोक काय एवढी सेल्फिश होतात, आणि मला हेही माहिती आहे की मी किती लाखांवर पाणी सोडलंय फक्त त्या माणसाचं वाईट होऊ नये म्हणून.
हे कोणी इथे रिलेटच नाही करू शकणार. पण लोकांना माहित नाही मी ज्या फेज मधून गेलोय, मी पैशाच्या आधी त्या लोकांना वर ठेवलं, पण त्यांनी माझ्या आधी पैशाला वर ठेवलं आणि त्यांनी माझ्याकडून मिळवलेल्या फायद्याला वर ठेवलं. किंवा त्यांना आयुष्यात यायचं त्याच्यासाठी होतं की फायदा हवाय. सो मैत्री राहत नाही. सो मैत्रीत मी व्यवहार करणं टाळतो. जर का एवढा कोणी सुज्ञ माणूस मला मिळालाच की यस मित्र पण आहे, पण व्यवहाराच्या जागी ठेवतो. जसं की माझे काही गुजराती मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी व्यवहार करत असताना एकूण ₹1 हिशोब ते मला देतात. म्हणजे काही मित्र तर असे आहेत, आता माझा एक कन्हैया शहा नावाचा मित्र आहे, मी त्याला समजा पैसे दिले की बाबा हे 15-20 हजार ठेव, जो काय आपला एकत्र खर्च होतो त्यातनं वजा करत जा. कारण की मी मित्रांसोबत असल्यावर माझं पाकिट आणि मोबाईल दोन्ही सोबत ठेवत नाही, त्यामुळे मला पेमेंटच करता येत नाही. बरोबर. पण तो मला माहिती आहे, तो एकूण, कारण एक्सेल शीट मध्ये त्याचा हिशोब असतो एकूण ₹1. सो अशा मित्रासोबत मला व्यवहार करायला आवडेल. पण ज्याची नीतिमत्ता वापरण्याची आहे ना, भाई रामराम, माझं चुकलं की मी तुझ्या जवळ आलो तसं असतं. आणि शेवटी की तुम्ही गटारीत दगड मारून 4 शिंदोडे तुमच्यावर कशाला उडून घेता, त्याच्यापेक्षा तुम्ही छान स्वच्छ पाण्यात पोहायला जाणं तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुमची एनर्जी शेवटी निगेटिव्ह गोष्टींना टॅकल करण्यात वापरायची आणि एक्झॉस्ट व्हायचं, का तुमची एनर्जी तुमची स्ट्रेंथ वाढवण्यात आणि पुढे जाण्यासाठी वापरायचं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट मला 7:30 लक्षात आली. ते असं पण असू शकतं, ते मराठी पीपल माइंडसेट किंवा गुजराती पीपल माइंडसेट त्यामध्ये वे मध्ये पण होऊ शकतं. असू शकतं. पण मी थोडस वेगळ्या अँगलने सांगू का, माझा अनुभव असा आहे बरं का, मी स्वतः ब्राह्मण नाही. पण ब्राह्मण नाही, मी ब्राह्मण नाहीये. का वाटतं लोकांना मला माहित नाही, बोलण्यावर किंवा सदाशिव पेठेत जन्म झालाय म्हणून वाटतं. पण माझे काही काही ब्राह्मण मित्र खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे तू जेवणार आहेस का, तर कॉन्ट्री दे असं म्हणत. आणि मला ते बरं वाटतं, बाबा तू क्लिअर आहेस, तू नंतर चल रे चहा प्यायला जाऊ आणि माझ्याकडनं असं तू वागणार नाही. हे माझ्या एका ब्राह्मण मित्रांसोबत जेव्हा मी राहतो तेव्हा मला लक्षात येतं की यस, थोडे माझे ब्राह्मण मित्र जरा बरे आहेत त्या मानाने. मोठा गेम होतो पैशांचा, तेव्हा लोक लय घाण बदलतात आणि असली खोटारडी वागतात ना, आयुष्यपत जाम तुडवायची इच्छा होते. पण काय करणार, म्हणजे त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की आपण फसवतोय, सरळ सरळ दिसतंय तरी आपण फसवतोय, अशांना लाजा वाटल्या पाहिजेत खरंच. म्हणजे जे कोण असे असतील त्या सगळ्यांना का वागतात लोक असे, हा मला प्रश्नच आहे. तू कोणासाठी थांबू नको, तू तुझं आयुष्य पुढे चालू ठेव. एक नक्की आहे, या आयुष्यामधनं मला जे काही कळलं त्याच्यामध्ये 2 एनर्जीज, जे मगाशी मी सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, दोन्ही एनर्जी असतील तर तुम्ही त्या टॉक्सिसिटीला हरवण्यासाठी काम करताय का सगळं याच्या बियॉन्ड आहे आणि तुम्ही स्वतःला फक्त शोधण्यासाठी, मोठं करण्यासाठी काम करताय. तुम्ही ज्याच्यासाठी काम करताय त्यात तुम्ही पुढे जाणार. दॅट्स ऑल. म्हणजे हेच सत्य आहे. आणि अल्टिमेटली ट्रूथ काय, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. हे जग मिथ्या आहे, जे काही तुमच्या बरोबर घडलंय त्याला पण काही अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे ब्रह्म. तर स्वतःकडे बघ. हो नाराज, पड 100 वेळा, बुड समुद्रात ढकललंय, बुड होऊ दे जरा सफोकेट, तू मारणार नाही, ते बघून घेईल निसर्ग. पण तू हातपाय तर हलव. कारण जोपर्यंत आपण आपल्याला कठीण सिच्युएशन मध्ये टाकत नाही तोपर्यंत आपल्याला आपली स्वतःची ॲबिलिटी कळून येत नाही. करेक्ट. तू जितक्या लोकांना डोक्यावर बसवलंस त्यात चूक कोणाची आहे, तुझी, म्हणजे माझी आहे ना. तू म्हणतोस खांद्यावर बसवल्यावर लोक कानात सू सगळं करतात, तर मग तुला लाज वाटली पाहिजे. तू खांद्यावर घेतलंस का? तू सगळ्यांना आंघोळ करताना घेऊन जातो का सोबत? तुझी ती पर्सनल स्पेस, प्रायव्हेट स्पेस आहे ना, नाही घेऊन जात तू सगळ्यांना. का नाही घेऊन जात? याचं मेन कारण आहे की प्रत्येकाची एक जागा ठरलेली आहे. तू त्याला त्याच्या जागेच्या पुढे येऊन दिलंस. तू रस्त्यावरच्या दारुड्याला घरात घेतलंस त्याचं भलं करण्यासाठी, पण तो त्या लायकीचा नाही निघाला. तो तुझ्या घरी येऊन तुझं घाण घर करून तिथे दारू पितो. त्याला घरी आणलं कोणी? तू आणलंस. ही तुझी चूक आहे मित्रा, दुसऱ्या कोणाची नाही. तू स्वतःकडे बघितलंस कधी? इतक्या लोकांकडे बघतो. शर्ट घेताना विचार करणारा तू स्वतःकडे बघितलंस की उद्या तुला मार्केटमध्ये विकला, तुझी बुद्धिमत्ता विकली तर तुझी काय व्हॅल्यू आहे हे बघितलंस? अरे हा ते करतो, तो ते करतो, बिअर बायसेप, सध्या राज छमनी, आपण पण पॉडकास्ट काढू.
कसला भारी येतो. अरे पण तू त्याचं स्वप्न जगतोयस मित्रा, तू स्वतःला आयडेंटिफाय कर ना. मी आयडेंटिफाय स्वतःला हे केलं की ठीक आहे, मी जर का एखाद्या कंटेंटमध्ये दिसतोय, कंटेंट चालेल, मला माहितीये पहिला व्हिडिओ आला 7 लाख व्ह्यूज मी एक्सपेक्टेड केले नव्हते. माझी बायको विचारत होती कसं काय रे, केलं ना मी. पण तरी सुद्धा मी स्वतःला काय आयडेंटिफाय केलंय, तर मी स्वतःला हे आयडेंटिफाय केलंय की जे स्वतःची स्ट्रेंथ ओळखू शकत नाही, पण मला जिथे दिसतंय आणि माझी काय म्हणतात इतक्या वर्षाचं नॉलेज आणि माझी शक्ती, आध्यात्मिक शक्ती जे मला सांगते, तर कोणासोबत तरी येण्याने त्याचं भलं होत असेल तर मी करीन, पण माझा गैरफायदा करून नाही देणार. आता जे मी करून दिलाय बास झालं. आणि मला सांगायला आनंद आहे, तुम्हीच काही दिवसांनी त्या चॅनल्सची पण नावं घ्याल. अशी काही चॅनल्स येणार आहेत पुढच्या काळामध्ये ज्याच्या मागे कदाचित माझं नाव असेल नसेल, वापरलं जाईल, पण त्याच्या मागे मी काम करतोय. युट्यूब चॅनल का ओव्हरऑल डिजिटली काही गोष्टी, ते मराठी असतील, हिंदी असतील, आणि त्याच्यात तुम्हाला दिसून येईल की आज सुद्धा माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की अजून तरी आहे, पुढचं माहित नाही, की मी जर का काम करतोय तर पोटेन्शियल, ते काम मला काय देतंय वगैरे याच्या नंतर, पण एवढं पोटेन्शियल आहे की माझा शेवटचा श्वास जर का ठरलंय हे चॅनल कुठे पोहोचवायचं तर ते पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. हे मी आयडेंटिफाय फक्त त्या प्रॉब्लेम्स मधनं केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भिक्का मागण्याची गरज नाही. जर का मला माहितीये की माझ्यात किती नॉलेज आहे हे मॅटर नाही करत, मी थांबत नाहीये तोपर्यंत. मला कोणाकडे 2 प्रकार असतात गोष्टी मागण्याचे, एक तर भीक मागून किंवा कमवून. आणि जी कमवलेली गोष्ट आहे तुम्ही परत देऊन बघा, कमवलेली गोष्ट परत तुमच्याकडे येते, कारण तुम्ही ती कमवली. जसं की उद्या एखादा गोल्ड मेडलिस्ट, इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट, त्याने ते गोल्ड मेडल फेकून जरी दिलं ना तरी तो विजेताच आहे आयुष्यभर, कारण त्याने ते कमवलं. राईट. जो भिकारी आहे ना तो स्ट्रेंथच हरवलाय स्वतःची. आणि माझं एक नक्की ठरलंय की काय व्हायचं असेल तर कमवणारा होईल, भीक मागणारा नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतोय त्यांचं आत्तापर्यंत भलं झालंय, इन्क्लुडिंग मराठी किडा आणि वैचारिक किडा सुद्धा. वाईट नाही झालेलं. हे माझी सगळ्यात मेन स्ट्रेंथ आहे, सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथ. कारण मला माहितीये की ज्यांनी माझ्यासोबत सुरुवात केली त्यांचा विकनेस आहे की ते नवीन गोष्ट काढून सस्टेन नाही करू शकत. कारण सक्सेस तर खूप जणांना मिळतो, पण सस्टेन नाही करू शकत. याचं कारण लंबी रेस का घोड्या नसतात. आत्ता काय मिळेल वर्षभर त्याचा विचार करू. जे की माझं प्रोजेक्शन आता वर्षभराचं नाहीये. कुणाही सोबत, जेवढे माझे क्लायंट्स आहेत त्यांच्या कोणाच सोबत वर्षभराचं प्रोजेक्शन मी ठेवतच नाही. लॉंग टर्म, आणि त्याचा रिझल्ट तोच आला पाहिजे जो मी विचार केलाय. आता तुमच्या अनुभवानुसार आता एखादा माणूस आपल्याला दगा देऊ शकतो, किंवा बिझनेसमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल आयुष्यात पण, तर ते कसं ओळखावं, किंवा तो एक्सपिरियन्स नुसार सांगू शकतात? खूप मोठं स्टेटमेंट करतोय मी. परवा एक जण व्यक्ती मला म्हणली की अरे इंग्रजांनी आपल्याला वेड्यात काढलं, किंवा XYZ व्यक्ती आपल्याला वेड्यात काढतो, बिझनेसमन आपल्याला वेड्यात काढतात. मी तिला म्हणलं, ताई आपल्याला कोणी वेड्यात नाही काढत आहे, आपण वेडे आहोत. त्याचा फक्त कोणतरी फायदा घेतोय. मी परत एकदा त्याच मुद्द्यावर येईल. तू म्हणलं की कोणतरी मला फसवतंय किंवा काहीतरी. कोणी आपल्याला फसवत नसतं. तो फक्त त्याला माहिती असतं आपल्यापेक्षा जास्त की आपण फसलो जाऊ शकतो, जे आपल्याला माहित नसतं. आपला प्रॉब्लेम आहे की दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं. अरे तू अवेअर राहिलास का? नाही राहिलास तू अवेअर. तू स्वतःची स्ट्रेंथ जिथे विसरलास आणि दुसऱ्यावर अवलंबून राहिलास, दुसऱ्यासोबत पार्टनरशिप केलीस, तेव्हाच तू तुझी स्ट्रेंथ विकली होतीस. की अरे या माणसासोबत पुढे जाऊ, हा माझं भलं करेल. फॉर एक्झाम्पल बाबा, भोंदू बाबा जे असतात, चांगले बाबा पण आहेत. मी स्वतः सद्गुरूंना किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जे श्री रविशंकर आहेत त्यांना फॉलो करतो. पण हे सगळे चांगल्या बाबांमध्ये भोंदू बाबा सुद्धा आहेत ना. भोंदू बाबा आपल्याला का फसवतात? ते मोठे होतात, आपला मूर्ख, त्यांना कळतो की आपण मूर्ख आहोत. तुम्ही त्या भोंदू बाबांना फॉलो करताय. तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर अनेक भोंदू बाबा असे जे श्रीमंत झालेत आणि गरीबच राहिलाय. आणि भोंदू बाबांच्याच बाबतीत नाहीये. आणि हे भोंदू बाबा काय हिंदूंमध्ये आहेत का? मुस्लिम मध्ये पण आहेत, ख्रिश्चन मध्ये पण आहेत, सगळीकडे. जे असं दाखवतात की आम्ही तुमचं भलं करतो, सगळ्या धर्मात आहेत.
एकटा हिंदू धर्म मी काय म्हणू. तर जर का असं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तू म्हणतोय की कोणीतरी आपल्याला फसवलं, चूक त्याला फक्त कळलं की तू फसवून घेऊ शकतो. तू काय म्हणतात, तुझी एक एनर्जी, तुझा हक्कच त्याच्याकडे दिलास. तो हक्क कोणी दिला? तू दिला ना. बरोबर. मग तू काय दुसऱ्याला नाव ठेवतो? तुला ही शक्ती मिळाली आहे, तुला हे कळलंय की तू आता मूर्खपणा केलाय, सूट परत चढ. तू खाली उतरलास त्याच्यावरनं, 2 पर्याय असतात. तू अर्धा गड चढलायस. एक पॅच असा आला की जिथे तुला फास्ट जायचं होतं म्हणून तू त्या कुठल्या तरी शॉर्टकटनी गेलास किंवा कुठल्या तरी मित्रावर विश्वास ठेवला, अरे इथनं जाऊ, इथनं पटकन पोहोचू. नंतर तुला कळलं अरे पोहोचूच शकत नाही मी. आता फसवलं तुला मित्रांनी का तू स्वतःला? तू म्हणला असतास नाही हाच ट्रॅक आहे, तुला त्या ट्रॅकने जायचं तर जा, वर भेटू. इथं काय होतं, इथनं मी त्या गडावरनं खाली येतो कारण मित्र जे म्हणलं तिथनं मी पुढे जाऊ शकत नाही. मग त्या गडावरनं खाली येताना हा विचार मी नाही करत की अजून एक ट्राय करू आणि परत वर जाण्याचा विचार करू त्याच मार्गाने ज्या मार्गाने जायला पाहिजे होतं. मग बरीच लोक खाली उतरतात आणि म्हणतात अरे आयुष्यात काही झालं नाही रे. आयटी कंपनीतली लोक म्हणतात की अरे मी त्या लूपमध्ये अडकलो रे. अरे तुला कळत नाही का की तू एक माणूस आहे आणि निसर्गाचा नियम आहे जो बदलत नाही तो संपतो. आयटी कंपनीत 2-2, 2.5, 3-3 लाख घेणारी माणसं जॉब का सोडतात? मंथली 2-2, 2.5 लाख, 3-3 लाख घेणारी माणसं का सोडतात? कारण ते स्वतःला फसवत असतात. एक पटवर्धन नावाचे काका होते, मी आणि माझा मित्र अमोघ दर सुट्टीला किंवा त्या याला काय म्हणतात तुम्ही ते सणवारांना जेव्हा पुणे बघायला मिळतं तेव्हा आम्ही वाड्या वस्तीमध्ये फिरत असतो आणि नवीन नवीन लोकांना भेटून वाड्यांमधल्या पुण्यातल्या लोकांची गप्पा मारतो. पटवर्धन काका भेटले होते. ते मला म्हणले की आयुष्यात, मी त्यांना विचारलं होतं काका काय वाटतं इतक्या वर्षाचे तुम्ही आहात, एका मस्त वाड्यात राहताय, लाईफची फिलॉसॉफी काय? पुण्यातल्या वाड्यात राहणारा एक माणूस पटवर्धन काका. आम्ही दिवाळीत फिरत होतो आणि फिरता फिरता त्या काकांकडे गेलो कारण मी आणि अमोघ वैद्य माझा चांगला मित्र आहे, सो इंडोलॉजिस्ट आहे. सो त्याच्याबरोबर फिरत असताना सहज आम्ही गप्पा मारत असतो लोकांशी. तसं गप्पा मारता मारता त्या काकांना भेटलो आणि काकांना विचारलो काका तुम्ही इतक्या वर्षाचे झालात, मस्त वाड्यामध्ये राहता, तुमची पोरगी फॉरेनला आहे, पोरग फॉरेनला आहे, तर तुमची फिलॉसॉफी काय, तुम्ही का वाड्यात राहता, काय कुठलं वाक्य सांगाल आम्हाला? तर ते खूप छान म्हणलेले, ते खूप छान. ते म्हणले होते की आयुष्यात कोणाशीही खोटं बोल, कोणाला पण फसव, स्वतःला नको फसव. आणि ही फसवणूक करतोय ना मी, की मला कळत नाही की 5 वर्षांनी मला काहीतरी परत वेगळं लागतंय. फसवणूक आहे माझी, हे नाही कळत मोठमोठ्या लोकांना. परत सांगतो की ते म्हणतात ना की एक बोट तुम्ही समोरच्यावर दाखवता तेव्हा 3 बोट तुमच्याकडे असतात. तसंच हे सत्य आहे की आता मी नावं ठेवून मोकळा होईल, ज्यांनी मला फसवलं त्यांचं नावं ठेवून मोकळा होईल, मी व्ह्युअर्सला नावं ठेवून मोकळा होईल की बाबा हे माझा कंटेंट बघत नाही म्हणून चालत नाही. अरे पण तू त्यांच्यावर अवलंबून होतास का? तुझी कॅपेबिलिटी नाहीये का? तू स्ट्रेंथ बघितलीस का स्वतःची, किंवा नाहीये हे तरी बघितलंस का? मग मी स्वतःला फसवतोय. माझा तो जॉनरच नसेल कदाचित, पण मी बिअर बायसेपला बोलून काढला पॉडकास्ट चॅनल, होऊ शकतं की नाही? तर मी त्यावेळेला बिअर बायसेपचं स्वप्न बघतोय आणि त्याचं स्वप्न जगतोय. माझं स्वप्नच मी फाइंड आउट केलं नाही कारण मी स्वतःला फसवत आलो. इतके फिल्टरायझेशन लावायला लागतात आता मला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. माझी चूक आहे. म्हणून म्हणतात ना ते की काचं उत्तर तुम्हाला मिळायला पाहिजे आयुष्यात, किंवा काय माझ्या आयुष्याचं इथे येण्याचं कारण, तर बघितलं पाहिजे कधीतरी स्वतःबरोबर 10 मिनिटं का होईना पण स्वतःबरोबर फिरायला तर नदी उत्तर मिळतात. खूपच आध्यात्मिक झालं. तर आता पुढच्या टॉपिकवर वळूयात. म्हणजे मग आता कंटेंट बनवावं का नाही एखाद्या, आता मराठी चॅनल किंवा इन जनरल युट्यूब चॅनल काढावं का नाही आता सध्याच्या? आता तुम्ही जसं म्हणले सॅच्युरेशन लेवल येऊ शकते एका पॉईंटला. तर आता एखादा न्यू क्रिएटर असेल ज्यांनी आता रिसेंटली युट्यूब चॅनल चालू केले, तर ते त्यांच्यासाठी बॅकलॅश येऊ शकतं किंवा त्यांच्यासाठी हे निगेटिव्ह पॉईंट होऊ शकतो. आता माझ्यासाठीच मी आता 2 वर्ष करतोय, मग ते मला टोटली तो पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज झाला किंवा आता सॅच्युरेशन येऊ शकतं. येस, मला तुला डिप्रेशन मध्ये नाही घालवायचं, पण मी खरं सांगतो खूप जण गेल्या 10 वर्षात, तुला माहितीये जेव्हा आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं ना, 100 लोकांची सहल गेली होती मला जेवढं आठवतंय. थोडंफार कमी जास्त असतील. आणि तुला माहितीये या एवढ्या लोकांमध्ये फक्त 3 युट्यूब चॅनल आहेत जे सस्टेन झाले. 3 युट्यूब चॅनल 100 लोकांमध्ये. 2016ची गोष्ट सांगतोय. सगळे युट्यूबर्स एकत्र आले होते जस्ट, कारण नवीन नवीन होतं ना सगळं, मराठीत फार कंटेंट नव्हतं. सगळे मराठी क्रिएटर्स एकत्र आले होते युट्यूबवर, जसं आता कोलॅब करतात ना इंस्टाग्रामवर तसं. आणि फक्त 3 टिकले. तुला माहितीये का
कारण परत एकदा त्याचं गमक याच्यामध्ये आहे की लोकांना प्रसिद्धी मिळवता येते, सस्टेन नाही करता येत आणि लोक या ट्रॅपमध्ये अडकतात. परवा मला एक माझ्यासोबत एक डिरेक्टर काम करत होतो, म्हणत होता, दादा मला ना जॉबपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत त्याच्यात आणि मी करीन. पण म्हणलं कर, काय हरकत नाही. पण त्याला हे नाही कळणार वर्षभराने, 1.5-2 वर्षांनी जर का त्याचा कंटेंट तसा नसेल, नाही चालला, त्याचं सॅच्युरेशन आलं, 3 वर्षांनी नाही तर 5 वर्षांनी, तर तो काय करणार आहे? बरं, मीडिया हाऊस बनवायचं म्हणजे खूप खर्च येतो. आम्हाला 7 वर्ष लागली हे सगळं करायला, त्याच्या आधी नाही होत. सो प्रॅक्टिकल विचार करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ठरवून जर का याच्यात उतरणार असाल तर तुमच्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी असे तयार पाहिजे. कारण मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केलं, मला भीती नव्हती की माझं काय होईल, कारण की माझा एक चांगला जॉब चालू होता, ज्यातनं मला 1 तारखेला पगार मिळायचा. अर्थात आता मी जे करतो तो योग्य निर्णय मला वाटतो, कारण की त्या पगारापेक्षा जास्त काहीतरी मी ग्लोरिफाय करू शकलो, मग ते सगळ्याच अर्थाने असतं. सो परत मी खूप ठिकाणी सांगितलंय, मग तुलाही सांगायला हरकत नाही की फक्त युट्यूबर, फक्त इन्फ्लुएन्सर होऊन तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. कधीतरी तुम्हाला ते स्टॅग्नन्सी येणार आणि सगळा प्रभाव पडणार फायनान्सेसवर. आणि कोणच बोलत नाही बरोबर की 10 वर्षांनी ह्या चॅनलचं भवितव्य काय आहे? काही नाही. किंवा लोकांचा माइंडसेटच तेव्हा बदललेला असेल. तुम्ही बदलाल स्वतःला. फ्लाइंग बिस्ट माहितीये? हो, करोपनेजा. त्याचं उदाहरण जर का तुला द्यायचं झालं तर एक काळ असा होता की त्या फ्लाइंग बिस्टचा फक्त बर्थडे काहीतरी त्या मेट्रो कुठल्या तरी स्टेशनवर करणार होते, तर लोक वेड्यासारखी गेली होती. आज मला वाईट वाटतं, ज्या माणसाचे लोक एवढं फॅन होते त्याच्या खाली कमेंट्स वाच आता, त्याचे व्ह्यूज बघ. फ्लाइंग बिस्ट सोड, गोविंदा इतका मोठा सुपरस्टार हिरो दिवसाला 16 साईन करणं का होतं असं? कारण की आपल्या फील्डला, कंटेंट फील्डला शाप आहे की कधीतरी तुम्ही वर जाणार आणि जेव्हा खाली आल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही खाली आलात. पण तुम्हाला सवय झालेली असते त्या स्टारडमची, त्या फेमची. तुला माहिती आहे मी याच्यात का नाही अडकत, मी का माझे फार व्हिडिओ नाही करत, कारण मी फेमसाठी इथे नाही आलेलो, मी कंटेंटसाठी आलो. माझी लक्ष्मी माझी कंटेंट असेल, ती उद्या बदलेल, कंटेंट बदलेल, गोष्ट बदलेल, पण माझी कमिटमेंट आणि कंटेंट याच्यासाठी जो अभ्यास करायचा तो मी करतो. आणि हा फक्त रिजनली नाही, नॅशनली सुद्धा, आणि वेळ पडली तर इंटरनॅशनली सुद्धा. याचं कारण हे की आपल्याला आपलं फील्ड माहिती पाहिजे, की आपले विकनेस आणि स्ट्रेंथ असतं, तसं आपल्या फील्डचं पण आपल्याला विकनेस आणि स्ट्रेंथ माहिती पाहिजे. बरोबर. स्वॅट अनालिसिस ज्याला काय म्हणतोय, की आपल्या फील्डमध्ये हा प्रॉब्लेम. मग मला एखादा असा युट्यूबर आवडेल की ज्याने स्वतःचं चॅनल काढलं, नंतर त्याने अजून काहीतरी एक्सपांड केलं. फॉर एक्झाम्पल एखादा ब्लॉगर आहे, त्या ब्लॉगरने युट्यूब चॅनल सुरू केलं, त्यातनं मोठा झाला आणि आता तो स्वतःच्या ट्रिप्स नेतो. हे बिझनेस मॉडेल असायला पाहिजे रे. ROI नावाचा एक भाग असतो ना शेवटी. बरोबर. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, ही बेसिक गोष्ट तर कळली पाहिजे की आपण याच्यामध्ये एवढं गुंतवतोय वेळ आणि पैसा, त्यातनं निष्पन्न काय होतंय, आणि नसेल होत तर यातनं बिझनेस मॉडेल आपण तयार केलं पाहिजे. अल्टिमेटली लोक सर्व्हिसेसवर जगतात का, तर हो, पण मेन प्रॉडक्ट असेल तर ती सर्व्हिस घडते. तर आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, तर याला प्रॉडक्ट आपण जॉईन करू शकतो का, किंवा या सर्व्हिसला अजून एक दुसरी सर्व्हिस देऊ शकतो का? सो मला खूप चांगलं उदाहरण आठवलं. माझी मैत्रीण आहे उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त. मला असलं भारी वाटलं की त्यांनी फक्त युट्यूब चॅनल नाही चालवलं, आता ती उर्मिला पॉडकास्ट पण करते, ती एक्सप्लोर करते. परत तेवढंच नाही करत, ते वर्कशॉप्स घेतात हे सगळं शिकवण्याचे. जर का तुम्ही अटेंड केलं नसेल तर करा, कारण माझ्या मैत्रिणीच आहे. सो हे बिझनेस मॉडेल कळलं पाहिजे. तुम्ही युट्यूब चॅनल किंवा हे कमवण्यासाठी काढलं तर तुम्ही संपणार. तुम्ही बिझनेस मॉडेल तयार करा. अथर्व सुदामेचं मी नाव घेईन की अथर्व सुदामे फक्त आता रजिस्टर नाही राहिला, तर तो स्वतःचे त्याचे शोज लागतात. डॅनी पंडितचं नाव घेईन मी. डॅनी पंडित तर आमच्या इनिशियल डेज मध्ये सोशल मीडिया हँडल करायचं आमचं. मला वाटलं पण नव्हतं एवढा मोठा होईल कधी. EC एकच छावा आमचा, तो आमचा पहिला एडिटर, माझ्या आयुष्यातला पहिला एडिटर. ही सगळी पोरं आमच्यासोबत काम करत होते, आता मोठी झाली आहे. पण मला प्रचंड आवडतं जेव्हा डॅनी पंडित फक्त एक रील स्टार नाही राहत, तर तो स्वतःचा शो काढतो, तेव्हा मजा येते. किंवा आमचा आता जीवन कदम जो इनिशियल डेज मध्ये आमच्या सोबत होता, अजून पण माझ्यासोबत माझा चांगला मित्र आहे JKV. सो त्यांनी सुद्धा असंच मॉडेल रन केलं. सो बिझनेस मॉडेल कडे बघा त्या, नाही तर मग संपाल, मग अवघड होईल. कारण की तुम्ही ना सगळं जॉब वगैरे सगळं सोडून येता आणि मग एका लेवलला लक्षात येतं की अरे माझी नाही येते स्ट्रेंथ, मी नाही आवडते लोकांना, कधीतरी बघितलं पाहिजे. माझी स्ट्रेंथ ही नाहीये, मग एडिटिंग असू शकते.
हा. मग एडिटिंगच करायचं, मी इथं कशाला करू? मी इतका स्वतःला प्रगल्भ करेन की मी राजामौलीकडे एडिटिंग करेन. हम्म. सो हा विषय आहे. आणि कोणी फसून स्वतःला घेऊ नये, हा मला वाटतं याचा मेन जर्क आहे. हम्म. जे मी आयुष्यात केलं मित्रांनो, कधीच करू नका. मैत्रीत व्यवहार करायला जाऊ नका आणि व्यवहारात मैत्री आणू नका. सोपी गोष्ट सांगतो, नाहीतर तुम्हाला कळणार नाही ज्याला तुम्ही कांद्यावर घेतलंय. ॲज आय सेड की तो कधी तुमचा कान खराब करेल, तुम्हाला कळणार पण नाही. आणि तुम्ही दुसऱ्यामुळे रिग्रेट मध्ये जाण्यापेक्षा स्वतःवरती रिस्क घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण स्वतःवर घेतलेल्या गोष्टींमध्ये ऍटलिस्ट माणूस शक्यता कमी असते रिग्रेट मध्ये जाण्याची. दुसऱ्यांच्या मूर्खपणामुळे, अरे मला आई बाबा म्हणले म्हणून मी हे घेतलं, मग आई बाबाला तुम्ही शिव्या घालणार. मग अरे माझी बहीण मला असं म्हणली, मग तुम्ही त्या बहिणीला शिव्या घालणार कारण कुठेच पोहोचलं नाहीत. मग मित्र म्हणला, मित्रांनी कॉमर्स घेतलं म्हणून मी घेतलं. भाई तू तेरे लिए जान भी हाजीर आहे. आणि आता माझ्या आयुष्यात काहीच होत नाही. का दुसऱ्यांना नावं ठेवायचेत? मी स्वतःलाच नावं ठेवली पाहिजेत, कारण चुकलो मी होतो. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघतो, जेव्हा मी स्वतःचा पॉडकट्टा सुरू करतो, तेव्हा काही अशी लोक आहेत जी माझ्या फोनवर येतात. याचं कारण आहे एकमेकांवरचं प्रेम, याला म्हणतात सोबत. सो त्या लोकांना मी सोबत ठेवेन, पण आता खांद्यावर बसवायचं का तर नाही. सो जे एक खूप चांगलं उदाहरण आहे की कोणाकडे असंही बघू नका, असंही बघू नका, सरळ बघा. तुम्ही कोणालाही खांद्यावर घेतलं तर तुम्हाला असं बघायला लागेल. आणि मग त्याच्याकडे इन्फानाईट पॉवर येते. आपल्या एनर्जी सकट त्याची एनर्जी तो वापरून घेतो, किंवा आपली एनर्जी दुसरी इतके वापरून घेतात आपल्याला कळत पण नाही. आणि या एनर्जीची काळजी घ्या. ती एनर्जी तुम्हाला निसर्गाने, देवाने, तुमच्या आई वडिलांच्या पुण्याने दिली आहे. तिचा असा अनादर तुम्ही केलात तर दुसरे का नाही करणार? म्हणजे मराठी किडा सुरू करताना असे काय काय चॅलेंजेस तुम्हाला जाणवले? आता 8-9 वर्ष आधी तुम्ही चालू केलेलं चॅनल, त्यावेळेस तर युट्यूब ॲज सच कोणाला माहित नव्हतं. त्यात तुम्ही कंटेंट चालू केलं, प्लस त्यात मराठी लँग्वेजवर स्पेसिफिकली काम केलं. त्यातच एक मोठी गोष्ट आहे. ऑल्सो तुम्ही रस्त्यावर जाऊन प्रत्येकाचं असं शूट केलं किंवा प्रत्येकाचा क्वेश्चन विचारून तो फॉर्मॅट होता आधी, राईट? तर तसं विचारताना इनिशियली काय चॅलेंजेस जाणवले, किंवा आधी असं वाटलं नाही की बाबा त्यांना कसं डायरेक्ट जाऊन मी विचारू किंवा डायरेक्ट कसं मी बोलू शकतो? नाही, त्याची भीती मला नव्हती. लकीली काय, माझे खूप अशा इनडिरेक्टली ओळखी गावागावांमध्ये, कोणाची गप्पा मार, लहान मोठ्यांपासून पोरांपासून थोरांपर्यंत कुणाशी गप्पा मार, असं माझा स्वभाव होता. त्यामुळे मला कधी शूट करण्याची भीती नाही वाटली. तो आता अरे मी सांगतोय काय, बुधवार पेठेत जाऊन त्या बायकांना विचारायचं की एका माणसाचे किती पैसे घेतात, राईट? तू बुधवार पेठेत पण शूट केला होता. हा, ते पण रिस्पेक्टफुली. आणि त्यांचा रिस्पेक्ट आहे, आयुष्यभर राहणार. मुस्लिमांना जाऊन विचारणं, लव जिहादचे किती पैसे घेतात, आमच्या हिंदू पोरी पळवता का तुम्ही, असं का वागता, हे मुस्लिमांना विचारलंय मी. मला त्याची भीती कधीच नव्हती. मुद्दा असा आहे की मी स्वतःचं चॅनल काढलं असतं ना तर बरं झालं असतं. पण विषय असा आहे की मी कोणीतरी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि मी ते सगळं केलं. सो तू जे म्हणतोय ना, इनिशियल डेटला मला याची कधीच भीती नव्हती, कारण माझ्याकडे ते होतच नाही, म्हणून तर कोणीतरी वापर केला. मी नाही वापर करू शकलो माझ्या स्ट्रेंथचा. मला नव्हतं माहिती मी कोणाला पण बोलू शकतो. मी पुण्यातल्या सदाशिव पेठेत जन्मलेला माणूस आहे. माझं अर्ध आयुष्य पेठांमध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं माझं टीन एज पुण्यातल्या महात्मा फुले मंडईत गेले, जिथं जगातलं सगळं नॉलेज तुम्हाला मिळतं. कोणाला घाबरू मी? तिथली लोक तुम्ही येऊन बघा. एका बाजूला मी जिथे राहतो, एका बाजूला सदाशिव पेठ, एका दुसऱ्या बाजूला बुधवार पेठ, समोर दगडूशेठ गणपती. एवढं सगळं असताना तुम्हाला सगळ्याचं नॉलेज मिळतं. तुम्हाला सगळ्या प्रकारची हुशारातली हुशार लोक सदाशिव पेठेत मिळतील. थोडं पुढे आलात, थोडं शुक्रवार पेठेत घुसलात की वात्रटातली वात्रट लोक मिळतील, भेटतील. आणि जर का असं आहे तर मग ती भीती माझी आधीच गेली. बरोबर, मी भावे हायस्कूलमध्ये शिकलोय, जिथे शिकत नंतर मार खात आधी मोठे झालो. सो ज्या शाळेत तुम्ही शिकत नंतर आणि मार खात आधी मोठे होता, तिथे तुम्हाला भीतीच संपून जाते. अरे तुला काय माहिती, तू काय कसली भीती वाटायची तू आता मराठी शाळेत होतास का नाही मला माहित नाही, पण मराठी शाळा, त्यात पण मुलांची, त्यात पण भावे हायस्कूल, सदाशिव पेठेतली शाळा, अशा शाळेमध्ये जेव्हा तुम्ही शिकता तर तुला माहितीये पोरं कसली डेंजर असतात. म्हणजे अशी पडी वगैरे घेतात रे. आता मी खूप सोफिस्टिकेटेड लोकांमध्ये राहतो, त्यामुळे मला असं वाटतं की बाबा हे पण एक जग असतं. पण मी अशा जगातनं आलोय बाहेर, त्यामुळे भीती संपलीये. मुद्दा फक्त आहे की या इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा शूट करायचं होतं तेव्हा माझ्याकडे कॅमेरा सेन्स नव्हता, कसे व्हिडिओ चालतात हे माहित नव्हतं. ते माझ्या पार्टनरमुळे मला कळलं. सो टच वूड, मला असा पार्टनर पण मिळाला की ज्याच्यामुळे मला हे शिकायला मिळालं. सो दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, चांगली वाईट, माझी पण असणार आहे, सगळ्यांची असणार आहे. तर ती गोष्ट कदाचित मी कधीच या डिजिटल क्षेत्रात आलो नसतो, ती येण्याची अपॉर्च्युनिटी मला कोणीतरी दिली.
हा. आणि त्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे. तो मला म्हणला, प्रशांत मला म्हणला की तू ये, आपण हम्म. शूट सुरू करू, हम्म. असं असं तू अँकरिंग कर. त्याच्यामुळे मी आलो. ते हे माहित नव्हतं की का करतोय वगैरे, पण येस मी त्याच्यामुळे आलो. आणि इनिशियल स्टेजला मला काही त्याची भीती नव्हती. कुठलेही विषय आजही तू कुठले माझ्या काही, मी तुला 4-5 विषय सांगेन जे तुला सुचणार पण नाहीत. आणि त्याच्यानंतर मी फक्त सांगत नाही कारण मी कधीतरी पुढे येऊन ते घेईनच. आणि खूप भयंकर कंटेंट तुम्हाला माझा पुढच्या काळात बघायला मिळेल. मी फक्त देवाकडे प्रार्थना करतो की मला किमान असे 3-4 दिवस दे महिन्यातले, की जेव्हा मी माझा कंटेंट करू शकेन. मी देवाकडे सध्या एवढीच प्रार्थना करतो, जे आत्ता नाही मिळत आहे समोर. कारण की कधी कधी मी घरी गेलो तरी काम करत बसतो. सो देवाकडे एवढीच प्रार्थना की मला वेळ देतो. तुम्ही बघाल की जर का तुम्हाला माझं अँकरिंग आणि माझं हे सगळं आवडलं असेल, तर आता जो कंटेंट येणार आहे तो बघून हवा टाईट होईल सगळ्यांची, कारण ते कोणी बाहेरच आणलं नाही आतापर्यंत. हिंट देऊ शकाल कशा रिलेटेड असणार आहे काय? हा, ते जरा तुला तेवढ्यासाठी माझा आता सध्या पॉडकास्ट, त्यासाठी तुला सध्या पॉडकट्ट्याला फॉलो करावं लागेल माझ्या चॅनलला. आणि एवढंच सांगतो की इमॅजिन तर नाही करू शकणार कोणी असा कंटेंट आहे. जर का कोणी इमॅजिन केला तर तो कंटेंटच येणार नाही. कारण जो मी कंटेंट आणण्याचा विचार करतोय तो आता सध्या कोणी इमॅजिन करू शकत नाही. आणि हे मी डंके की चोट पर सांगतो. कधी रिलीज होऊ शकतो काय? हा, फेज 1 मध्ये आता तर सध्या काही लोकांशी जस्ट आम्ही इंटरॅक्ट करतोय आणि पॉडकट्टाच करतोय. पण 21 पॉडकट्टा झाल्यावर 22वा व्हिडिओ हा डेंजर असणार आहे. 21 झाल्यावर म्हणजे चालू आहे का शूट सध्या पॉडकट्टाचं? पॉडकट्टाचं शूट चालू आहे, झालेलं आहे. मला 2 दिवस मिळालेले, तो सॅटर्डे संडे पुण्यात मी त्याचं शूट केलं. तिथेही काही विषय असे आहेत जे तुम्हाला इमॅजिन नाही होणार, पण तरी सुद्धा. म्हणजे 1-on-1 असतं का ग्रुपमध्ये असतं जसं फर्स्ट केलं होतं? ग्रुपमध्ये आहेत काही, 1-on-1 आहे. कारण की तो कट्टा आहे ना, तिथे या गप्पा मारा, मजा करा. काही अशी लोक आहेत ज्यांचा विचार केला नसेल तुम्ही की अरे यांच्यासोबत कसं काय गेलं यांनी, हे तर इमॅजिनच नव्हते झाले कधी. अशी लोक येणार आहेत, येडी लोक येणार आहेत. आणि ते तुम्हाला उत्तर देऊन नाही जाणार, प्रश्न सोडून जातील. ते मागं सेटअप लावलेला तो ऍक्च्युअल सेटअप आहे का तो रॅन्डम घेतलेला आहे पॉडकास्टचा? मला तू कुठेही बसव, आता रस्त्यावरच्या दारोड्यासोबत गप्पा मारायला लाव आणि कॅमेराला. जर का त्याचे व्ह्यूज 1 लाखाच्या वर नाही गेले तर नाव बदलेल. सेटअपची गरज नाही. तर असं काय काय केलं, म्हणजे काय असं चेंजेस केले किंवा काय एवढं शिकले तुम्ही? शिकलो ना, अरे ही गोष्ट शिकायचीच नाहीये. तुम्ही मंडळातल्या कट्ट्यावर बसा, शिकायची गरजच नाही. तुमच्याकडे ऑटोमॅटिकली ते गप्पा मारण्याचं स्किल येतं, ऑटोमॅटिकली येतं. तुम्ही जेव्हा 4 लोकांना हिटही करून देता आणि त्याच्यावर टॅकल करायला शिकता, झालात तुम्ही, संपला विषय. एखाद्या व्यक्तीला बोलता बोलता त्याच्या गोष्टी ऐकता ऐकता त्याला रडवलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. आणि व्होकॅब्युलरी डेव्हलप मोठ्या मोठ्या ठिकाणी क्लासेस घेऊन नाही होत. ते तुम्हाला खरंच पुण्यात, मुंबईत, कोर एरियामध्ये लोकांशी गप्पा मारूनच येतं. कारण की आता खूप इंग्लिश क्लासेस आलेत किंवा स्टेज फ्राईट घालवायला म्हणा किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आलेत. कम्युनिकेशन मास्टर करण्यासाठी असे भलते कोर्स आलेत. त्याची फीस पण 10,000, 20,000 हजार एवढे आहेत. ते शिकवतात काय, तर बोलायचं कसं? नाही होत असं. बोलणं कसं शिकाल? कारण शैली आहे. तुम्हाला बोलणं नाही लक्षात राहत. शैली, अमिताभ बच्चनची एक शैली आहे, बाळासाहेब ठाकरेंची एक शैली आहे. तुम्ही ठरून बाळासाहेब ठाकरे नाही होऊ शकत. तुम्ही ठरून अमिताभ बच्चन सारखं हिंदी शुद्ध नाही बोलू शकत. का माहितीये? खूप जण असतील बोलणारी शुद्ध, पण त्याचा एक लहेजा आहे. तुम्ही शिकलात तर तुम्ही स्वतःची शैली डेव्हलपच नाही करू शकत. माझी जर का थोडीफार, मी काय असं म्हणणार नाही अरे मी बोललो म्हणजे बाई, पण माझी जी काही शैली डेव्हलप झाली आता म्हणतो बघशील बाई, हा विषय जातो माझ्या पुण्यातल्या मित्रांबरोबर कट्ट्यावर बसलेल्या मित्रांमुळे. तिथं तुमची व्होकॅब्युलरी डेव्हलप होते, लोकांमध्ये तुमची व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. कोणीतरी शिकून असं बोलायचं तसं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल नाही. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर चमचा हे म्हणणारा पटकन आपल्याला स्ट्राईक होतो. अरे कॅट म्हणायला पाहिजे, चमचा म्हणला याडा दिसतोय. ही माझी व्होकॅब्युलरी की मला हे सुचलं. सो प्रत्येकाची वेगळी असते. तुम्ही तेच सांगतोय परत की तुम्ही या गोष्टी शिकण्याच्या नाही आहेत. अलग लक्षात. सो बेसिकली ना, या गोष्टी शिकण्याच्या नाही आहेत, या गोष्टी जगण्याच्या आहेत. तुम्ही 4 लोकात जाणं, मिसळणं. आणि परत एकदा सांगतो, कुठल्याही जेव्हा तुम्ही अनफिल्टर्ड लोकांना बघता, की मी बुधवार पेठेतल्या बायकांना माझ्या कोणतरी मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत असं समजा बघितलं,
तर मी त्यांच्यासोबत शूट करताना असं नाही शूट करणार की मी कोणासोबत शूट करतो. हा, तो अनुभव मला सांगा एकदा, म्हणजे ऑडियन्स साठी पण, की तिकडं तुम्ही जाऊन एवढं शूट केलं, ते पण डायरेक्टली जाऊन एवढे डायरेक्टली प्रश्न विचारले, ते कसं आधी प्लॅन होतं का तुम्ही, म्हणजे प्रोसीड कसं केलं, किंवा काय तुम्हाला असं डेंजर अनुभव जाणवला का तिथं, किंवा कोणी असं काही शिवीगाळ केली तुम्हाला, किंवा म्हणजे काही काहीच नाही झालं रे, कारण डिसरिस्पेक्टच करायचं नाहीये, तर मला का नाही ते म्हणतो, मग ते का नाही बोलणार. मग त्यांचं उलट असं झालं की कोणीतरी आलं आमच्याकडे बोलायला. येस, अर्थात तो व्हिडिओ लगेच शूट झालेला नाही. मी तिकडे गेलो, त्याच्यानंतर त्यांच्याशी त्या बायकांची गप्पा मारल्या, 2-3 दिवस त्यांना भेटलो, थोडीफार त्यांच्यासोबत पार्टी केली, अगदी घरचं कसं वातावरण असतं तसं ठेवलं. त्यांनी एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला लक्षात आलं की अरे, मी जर का एक पुरुष म्हणून विचार केला की मी वैश्य आहे, तर दिवसभर माझं कसं जाईल, किती टॉक्सिक असू शकतं. कोणी येतंय, कुठला तरी तंबाखू खाल्लेला माणूस माझ्या जवळ येतोय, माझ्या शरीराला हात लावतोय, माझ्या शरीराबरोबर नको नको त्या गोष्टी करतोय, पण माझ्या पोटासाठी मी तो करतोय, तर मी काय म्हणू या गोष्टीला, मला सांग. आणि जेव्हा त्यांना कळलं की हा माणूस फक्त कंटेंट काढायला नाही, त्यांची बाजू मांडायला आलाय, तेव्हा त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. बरोबर. कसं असतं की तुम्हाला चिखलात नाही एखाद्याला बाहेर काढायचंय ना, किंवा तर तुम्ही बाहेर एसी खोलीत बघून अरे हे काय चिखलात लोक चालतायत, ते पॉलिटिशियन सारखं असतं की एसी मध्ये बसून मी ठरवणार की खड्डे दुरुस्त करायचे, जा त्या खड्ड्यात उभं राहा, त्या खड्ड्यात 4 वेळा गाडी चालव तुमची. तसं येते. तसं मी त्या, भलेही तो स्त्रियांचं शरीर वापरणं हे मला पटत नाही, पण तो खड्डा या समाजाचा आहे, आणि जर का तो असेल तर मी बाहेरनं त्यांना नावं नाही ठेवणार, मी त्या खड्ड्यात जाऊन बघीन चाललंय काय, चूक कोणाची. स्त्रियांच्या शरीराकडे फक्त उपभोग म्हणून बघणाऱ्या त्या घाणेरड्या नजरांची चूक आहे, का त्या वैश्य व्यवसाय करणाऱ्या त्या महिलांची, त्या भगिनींची चूक आहे. हे मी त्या खड्ड्यात जाऊन बघीन, आणि घाबरत नाही कोणाला. बघीन कुठलं न्यूज चॅनल जाओ न जाओ, सूरज खटावकर आहे, त्याचं चॅनलचं नाव बदला, पण सूरज खटावकर जातोय, तर तो तुम्हाला दाखवणार तिकडे काय चाललंय ते बघा. पुढच्या वेळेला ते सुद्धा व्यक्ती आहेत, ते सुद्धा माणसं आहेत, म्हणून त्यांच्याकडे बघा. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या एक्सपिरियन्सवरनं दुसऱ्याचं आयुष्य बघू नका, आणि दुसऱ्याच्या आयुष्याला नावं ठेवू नका. अरे ही वैश्य आहे, ही घाणेरडीच बाई आहे, अरे ही ट्रान्सजेंडर आहे, हे घाणेरडच आहे, हे म्हणणारे तुम्ही कोण? तुम्ही त्यांचं आयुष्य जगलात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळाल्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यात त्यांना नसतील मिळाले. बरोबर. त्यांच्या फिलिंग्स वेगळ्या होत्या, त्यांना दाबायचं त्यांनी. एखाद्या बाईला पोरग काढून सोडून दिलं जात आहे, त्या बाईला नाही कळत आहे काय करायचं, त्या बाईला फसवून वैश्य केलं जात आहे, त्यांना नाही माहिती काय करायचं. अशा वेळेला तुम्ही त्यांना नावं ठेवून मोकळं होता, पण हा समाज म्हणून सुद्धा ही विकृती नाहीये का, की अजून सुद्धा अशा बायकांकडे फक्त शरीर म्हणून बघणारी लोक आहेत. दारू पिऊन जातात त्यांच्याकडे, जिथे आपण देवीची पूजा करतो, लाज वाटते अशा लोकांची. देवीला पूजतो ना आपण, मग एखाद्या बाईच्या अनिच्छेशिवाय फक्त पैसे देऊन तुम्ही तिच्या सोबत वेळ घालवताय, ही समाजाची विकृती नाहीये का? विकृत त्या वैश्या नाहीयेत, विकृत आहे हा समाज, आणि ह्या समाजाचा एक भाग, हे कधीतरी मान्य केलं पाहिजे. विकृत आहे तो समाज जो कोणी पण, उद्या सनी लिओनी जरी असेल ना, तरी घाणघाण कमेंट्स करणं ही तिची नाही, तुमची विकृती आहे. एखादा कंटेंट तुम्हाला आवडला नाही, नक्की त्याला तुम्ही नावं ठेवा, त्याला सांगा की हे चुकतंय, पण हू द हेल आर यू त्यांच्या आया बहिणींवरनं जाणं. महाराजांचं नाव घेतो, महाराजांच्या महाराष्ट्रात आपण आया बहिणींवरनं घाणघाण कमेंट करतो. घाणघाण कमेंट आया बहिणींवरनं किती कोणी चुकू दे, तू तुझी पातळी कुठे आणलीस? आज महाराज असते ना तर 90% लोकांचा कडेलोट केला असता, 90% लोकांचा. मी महाराजांचं नाव वापरणार, पण मी रस्त्यावर थुंकणार, मी सगळे नियम मोडणार. महाराजांनी हे शिकवलं, महाराज आले होते. दाखव ना, तू तुझी परंपरा दाखव, संस्कृती दाखव. महाराजांनी कुठे थांबवलंय तुला त्यासाठी? पण हे काय, ही काय विकृती आहे समाजाची? शिकवण विसरून गेले महाराजांचे सगळे. एक्झॅक्टली. विचारा महाराजांचे महत्वाचे इन्सिडेंट्स, विचारा किती पुस्तकं वाचली महाराजांची, विचारा महाराष्ट्राबद्दल किती नॉलेज आहे. आपली परंपरा पूर्वीची काय होती विचारा ना कधीतरी. आता शिव्या आपल्याकडे दिल्या जातात,
कोल्हापुरात शिव्या देणं, घरात शिव्या देणं हे खूप कॉमन आहे. पण ज्या विकृत पद्धतीने तुम्ही कमेंट्स करताय, एखाद्याबद्दल सहज बोलून मोकळं होताय, तुम्हाला असं वाटतं की माझ्या फिलिंगसाठी मी ते बोलून गेलो, पण तुम्हाला माहितीये याच्यामुळे तुम्ही त्यांचंच नाही स्वतःचंही आयुष्य घाणेरडं करताय. घाणेरडं करताय. नाही, एखादी वैश्य असू दे. मी सांगणार नव्हतो, पण मी एक गोष्ट सांगतो. मी टीचर होतो, मी तुला सांगितलं. मी माझ्या स्वतःच्या सख्ख्या भावाबद्दल अनुभवलेली गोष्ट सांगतो. माझा सख्खा भाऊ जेव्हा जन्मला ना, तेव्हा मी अख्ख्या आळीला एकत्र केलं होतं. अख्ख्या पूर्ण आळीला एकत्र केलं होतं. जेव्हा तो मोठा होत होता, आई वडिलांना जमत नव्हतं शाळेतनं आणणं. मी जायचो त्याला शाळेत आणायला. माझी शाळा सुटल्यावर मी त्याच्या शाळेत जाऊन त्याला रोज घरी घेऊन यायचो. मला आईने सांगितलं होतं की त्याला घेऊन. मी त्याचं हागणं मुतणं लहानपणी, मोठा भाऊ होतो ना 5 वर्षांनी, हे सगळं लहानपणीच काढलेलं आहे. मला प्रचंड आवडायचं, कारण मला बाळ हवं होतं घरी अजून एक माझ्या सोबतचं. हे सगळं झालं. लोक बघ कसे असतात, अगदी घरातली सुद्धा. सगळं झालं. त्याच्यानंतर तो मोठा झाला, त्याला जॉब नव्हता ऍज सच. तो इव्हेंट कंपनी वगैरे मध्ये काही कामं थोडीफार करायचं, जॉब नव्हता. मी माझ्या पोटचा जॉब सोडला, सुशेगातला जॉब. मी स्पोर्ट टीचर होतो म्हणलं तसं, तो जॉब सोडला. तो जॉब त्यांनी घेतला. काही दिवसांनी मी तिकडच्या सरांना भेटलो. तो म्हणला की माझ्या भावामुळे काय मला जॉब मिळाला नाही वगैरे 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 वगैरे. अरे मी त्याची काही बोललो नाही. म्हणलं ठीक आहे, असेल नसेल तर मला माहित नाही त्यांनी का असं इनडिरेक्टली बदनामी केली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एकदा असंच कुठल्या तरी चर्चेमध्ये, थोड्याशा वादामध्ये, घरात तर सगळीकडे थोडीफार भांडण होतं, तो म्हणला की तू बायकोचा बैल आहेस. तुला माहितीये मित्रा, हे वाक्य किती घाणेरडं असतं एका भावासाठी, जेव्हा आपण एवढं सगळं करतो, पोटचा जॉब सोडतो, आणि याच्यानंतर तुम्हाला काय मिळतं की तू बायकोचा बैल आहेस. आणि जर का मी बायकोचा बैल असेल तर मी आज जगातल्या प्रत्येक महिलेचा, माझ्या बायकोचा, माझ्या आईचा, त्या वैश्येचा जिने माझ्यासोबत व्हिडिओ केलाय, त्या तृतीयपंथीचा, जेवढ्या सगळ्या महिला आहेत, तर मी फक्त बायकोचा नाही, माझ्या या सगळ्या ओळखीच्या महिलांचा बैल आहे. आणि जर का बायकोचा बैल किंवा कुठल्याही स्त्रीचा बैल असणं कमीपणाचं लक्षण असेल तर मी आहे कमी. आहेत त्या महिला मोठ्या, कारण त्यांनी जे इतक्या वर्षात बघितलंय ते तुम्हाला माहित पण नाहीये. सो मला स्त्रियांचा प्रचंड रिस्पेक्ट होता, आहे आणि राहील. येस, कारण की स्त्री एकमेव आहे जिला मी हक्काने जिच्यावर रागवू शकतो. जेव्हा माझं मन खदखदतं तेव्हा मी पुरुषाकडे जाऊन माझं मन मोकळं नाही होत, स्त्रीकडे जाऊन होतं. सो त्यांच्याकडे ती एक एनर्जी दिली. आणि जर का असं असेल की एवढ्या सगळ्या याच्यानंतर तुम्ही सगळं देऊन, मी म्हणलं ना आपण खांद्यावर बसवतो, लोक कानात मुततात, तुम्हाला माहित नाही किती लोकांना मी खांद्यावर बसवलं आणि माझ्याबरोबर काय घडलंय. जे बोलतील बोलू देत, पण जर का एवढ्या सगळ्या याच्यानंतर मला कोणी बायकोचा, माझ्या आईचा, कोणाचाही बैल म्हणत असेल तर मी या जगातल्या तमाम स्त्रियांचा बैल आहे आणि मी व्हायला तयार आहे, जर का महिलांना रिस्पेक्ट द्यायची असेल तर. आणि आहे मी बैल, काय म्हणणे. आणि माझ्याकडे 2 शिंग आहेत, ते मी अशा ठिकाणी घालीन की तुम्हाला सहन नाही होणार. जे बोलायचं ते बोला. महिलांनो, खूप प्रेम आहे तुमच्या सगळ्यांबद्दल. कारण की जेव्हा आयुष्यात मी एकटा होतो, जेव्हा आयुष्यात मला काही सुधरत नव्हतं, कळत नव्हतं, तेव्हा पुरुष नाही, महिला माझ्यासोबत आली. आता जनरली सगळे इंस्टाग्राम बघितल्यावर लोकांना वाटतं की आपल्याला असं आयुष्य जगायचंय. इंस्टाग्रामवर फिरायला जातात लोक, आपली लाईफ त्यांच्यासोबत कम्पेअर करतात. तर सोशल मीडियाचं खरं ऍक्च्युअल ट्रूथ तू सांगून दे वाटलंस आता. खूप मित्र आहेत सोशल मीडियामध्ये माझे, आणि मला हे सांगायला कसं तरी होतंय, पण सांगावं लागेल. सोशल मीडियाचं असं नाही, ह्या कंटेंट क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक जण, कमीत कमी मी जर का चुकीचा नसेल तर 50% वर एकतर एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या गोळ्या घेत आहेत. याचं पहिलं कारण आहे की रोजचे अपडाऊन्स नाही सहन होत रे. सगळं चांगलं चांगलं दाखवणं हे त्यांचं कामच आहे, कारण लोकांना आशा वाटते ना की मी पण इन्फ्लुएन्सर व्हावं. जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्सर होता तेव्हा या सगळ्या सोशल मीडियाची काळी बाजू काय माहितीये, रोज तुम्ही प्रसिद्ध होता आणि रोज तुम्हाला कोणतरी नाव ठेवतं. आणि हे रोज करणं हे इतकं टॉक्सिक आहे की सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, लोकांना वाटतं खूप पैसा मिळतो, पण याच्यामध्ये खर्च किती होतो ते कोणच फार बोलत नाही. ते एक मेन पॉइंट आहे. सारंग दादा एकदा एका पॉडकास्ट मध्ये म्हणला होता, जेव्हा आम्ही सगळे सोबत पॉडकास्ट करत होतो मित्रमंडळी, तेव्हा सारंग दादाने सांगितलं होतं की येस पैसा मिळतो, पण त्याच्यामध्ये खर्च किती झाला आहे हे माहितीये तुम्हाला.
मुंबई सारख्या ठिकाणी आज राहणं, स्वतःचं सगळं बघणं, सारंग दादा सारखी मोठी टीम आहे त्यांची, नो डाऊट. पण तुम्हाला माहिती आहे याचा फायनान्शियल किती लोचे असतात, किती प्रॉब्लेम्स असतात. ROI जसं मी मगाशी म्हणलं, की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट नाही मिळाली ना, तर काहीच हाताला लागत नाही कंटेंट चालून सुद्धा. अरे कसला भारी हा, याला ब्रँड डील्स येतात. अरे पण 100 इन्फ्लुएन्सर आहेत, ब्रँड्स 10 लोकांकडे येत आहेत. ब्रँड्स पण किती ड्युरेशन साठी येतात ते पण मॅटर. करेक्ट. आणि ते ब्रँड सुद्धा जोपर्यंत तू चलती का नाम गाडी, जोपर्यंत तू चालतोस तुझ्याकडे येत आहे. म्हणून मी म्हणलं ना, परत परत सांगतो मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, सगळ्यांना मी एकच सांगतो, एक म्हणजे तुम्ही खूप सुशेगात जाता या सगळ्या फील्डमध्ये आणि आफ्टर सम पॉइंट तुम्हाला रिअलाइज होतं की आधीसारखं आपण नाही सस्टेन होते, आधीसारखं आपल्याला नाही कंटेंट सुचत आहे. आपल्याला एक ब्लॉक पॉइंट आलाय जिथे आपल्याला सुचणं बंद झालं. Creative block. सगळे क्रिएटर्सचे प्रॉब्लेम, सगळ्या क्रिएटर्सचे प्रॉब्लेम. मोठमोठे चॅनल्स तुम्ही बघा, मिलियन ऑफ व्ह्यूज 1000 मध्ये आलेत. बरोबर. लोकांना वाटतं 2 लाख व्हिडिओ चालला. तू मगाशी मला सांगत होता, तुझ्या पण चॅनल बद्दल आपण डिस्कस करत होतो, आता 2-3 लाख चालले आणि नंतर 1-2 हजार चालतायत रे. बरोबर. अरे युट्यूब, इंस्टाग्राम तुम्हाला वापरून घेतंय, ते पण चलती का नाम गाडी, तुझं चालतंय, तुझं कीवर्ड मध्ये बसतंय, तुला देतात फ्लो मध्ये. तसं नाही चालणार. आपण तर या इन्स्टा, फेसबुक आणि युट्यूबला करिअर मानून बसलो रे. म्हणून म्हणतोय की त्यांच्या शिवाय सुद्धा तुमचं पोटेन्शियल ओळखणं आणि फक्त याच्यात अडकून न राहणं. हा, आम्ही याला मान्य करतो, मला मार्केटिंग करायचंय या सोशल मीडियावर, नका जाऊ कुठल्या चॅनल्सवर आणि प्लॅटफॉर्मवर. नॉट इव्हन काय प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया जेवढं तुम्हाला फेम देतं, जेवढं तुम्हाला काय म्हणू अपलिफ्टिंग देतं, जेवढं तुमचं ऍडव्हर्टाईज करू शकतं, आत्ताच्या जगात कोणी दुसरं करू शकत नाही. पण तेवढ्या पुरतं ठेवा. ब्रँड इमेज क्रिएट करण्यासाठी बस, तेवढं ठीक आहे. तुमच्या ब्रँडचं एखादं प्रॉडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल अनेक जण सध्या स्वतःचे प्रॉडक्ट्स काढतात. मी त्यांना हुशार इन्फ्लुएन्सर म्हणेन, कारण त्यांना माहिती आहे की बिझनेस मॉडेल सध्या आता असे नाही राहिले की बाबा कोणावर तरी विश्वास ठेवा आणि पुढे जा. आता तुम्ही रिलेव्हंट आहात, नंतर रिलेव्हंट नसणार आहे याचा ज्याला अंदाज असतो तो पुढे जातो, तो स्वतःमध्ये बदल करतो, कंटेंटमध्ये बदल करतो आणि या कंटेंट सोबत, डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत राहता राहता तो स्वतःच्या अजून 10 गोष्टी करत असतो. म्हणून त्यांचं चालतं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे अनेक जण, मला अथर्व सुद्धा मी का हुशार वाटतो, कारण की तो त्याच्या रील्स सोबत स्वतःचे शोज पण लावतो. बरोबर. सो ही ज्याला गोष्ट समजली, किंवा बिअर बायसेपला आता खूप ट्रोल केलं गेलं, पण त्याची एक बॅकसाईड अशी पण आहे की तो अनेक जणांचे इव्हेंट मॅनेज करतो. मंक एंटरटेनमेंट. सो त्याचं इन्कम सोर्सेस बरेच आहेत. जसं मला लक्षात आलं की फक्त एका चॅनलवर राहून नाही चालणार, मला मल्टिपल इन्कम सोर्सेस डेव्हलप करायला लागतील. येस, इन्क्लुडिंग सोशल मीडिया. पण सोशल मीडिया एक मीन्स असू शकतं की आपल्याला त्या बिझनेसपर्यंत पोहोचायला. पण सोशल मीडिया इज नॉट लाईफ. तुम्ही आयुष्याचं करिअर म्हणून सोशल मीडिया मध्ये येत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल, अरे लोक आत्ता विचारतात, आत्ता पैसे मिळतात, हे आत्ता, हे रिलेव्हन्स, हे उद्या बदलणारे मित्रा, उद्या लोकांना वेगळं आवडायला लागेल. बरोबर. कारण काय काय मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहे, पण त्यांचे व्ह्यूज 1000-2000 अशामध्ये आहेत. तूच बोलतोयस, बघितलंस ना, तेच तर सांगतोय की मिलियन झालेलं चॅनलचं जर का ही अवस्था असेल तर तुम्ही 1000-2000 म्हणजे काहीच नाही. मिलियन सबस्क्रायबर आणि लिटरली तू म्हणतोय तसंच 1000-2000 व्ह्यूज. मग याला करिअर समजून बसायचं का बरं? लोकांना काही वाटतं की 1 मिलियन सबस्क्रायबर झाले की लोकांना लाखात पैसे येतात. नाही चालला कंटेंट, 2000 चालले तर 200 रुपये पण मिळत नाहीत. हे कोणच बोलत नाही का, मला काय माहिती. बरोबर. मी म्हणून माझ्या बिझनेसेसचे मल्टिपल रिसोर्सेस तयार केले. येस, आता मी स्वतःसाठी, मला 4 दिवस जर का देवाने दिले तर 4 दिवस मी स्वतःसाठी कंटेंट बनवणार. हा, पण तो युनिक असणार, यात काही डाऊट नाही, आणि तुम्हाला इमॅजिनेशनच्या पलीकडे देणार, यातही शंका नाही. वाव, खरंच हे एक खूप मोठ्या लोकांना हे कळण्याची गरज आहे. कारण की लोक सोशल मीडिया आता जनरली, आता माझं जसं 100K झालं, लोकांना वाटतं की ऑलमोस्ट याला 2-3 लाख रुपये महिना सुरू झाला असेल, किंवा इंस्टाग्राम पे करत असेल, किंवा ब्रँड्स पे करत असेल. पण ऍक्च्युअल परिस्थिती तुम्हाला आणि मला माहिती नाही. थोडं आता माझं, मी लकीली टचवूड एवढं तर सांगू शकतो की जे काय आहे ते सोशल मीडियामुळे सुरुवात झाली माझी. पण येस, मला सोशल मीडियाचं हे सत्य वेळेत कळलं की बदल गरजेचा आहे. थोडंसं आपण अजून मल्टिपल रिसोर्सेस मध्ये घुसणं आत्ता तात्काळ काळाची गरज आहे. सगळ्यात घाण तर बाबा त्या ह्याच्यात फेमस झालेले रे, ते लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात 100 जणांपैकी 90 जण बसलेले रे आता, म्हणजे खालीच बसले प्रॉपर.
सो करा तुमचं सोशल मीडिया चॅनल वगैरे, पण तुमचं मल्टिपल रिसोर्स ठेवा मग. कारण की आपला धंदा आपल्या हातातच नाहीये, तो युट्यूब आणि इन्स्टाच्या हातात आहे. सो ऑल द बेस्ट. करा. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. एवढेवर दिवस का इनॅक्टिव्ह होतात त्याचं उत्तर तुम्ही दिलं. परत तुम्ही तुमच्या टीमचं कौतुक केलं, इंस्टाग्रामची किंवा सोशल मीडियाची बाजू दाखवली, डार्क साईड दाखवली. परत याच्या व्यतिरिक्त अजून गायडन्स दिले, जसं कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास नाही ठेवायचं, कोणासोबत कसं काम करावं. येस, ऑल द बेस्ट माझ्यासाठी सुद्धा. जर का कोणाला माझं चुकलं असेल बोलताना वगैरे, तर अर्थात हा माणूस रील काढणार आहे, त्या रीलमध्ये काय माझे क्षमस्व वगैरे टाकणार नाही येतो, पण तरी सुद्धा ज्यांनी कोणी हा पूर्ण पॉडकास्ट बघितलाय, जर का चुकूनही मी माणूस आहे आणि माणूस चुकतो याच्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे चुकलं मागलं तर प्लीज माफ करा. तुमचाच मुलगा आहे आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामुळेच आज जिथे कुठे आहे, त्यांच्यामुळेच आहे. खूप खूप धन्यवाद.